सो हाय एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. माझं नाव आहे अलगेश आणि आज आपण स्टार्ट करतो का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर पहा एक्झॅक्टली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय असतं. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा कोनिक्सचा पार्ट आहे. तुम्ही पाहू शकता इथे कोनला जर का एखादा प्लेन हॉरिझॉन्टली इंटरसेक्ट करेल तर सर्कल बनतो, थोडंसं ऑब्लिक इंटरसेक्ट करेल तर इलिप्स बनतो. देन आणखीन थोडंसं इन्क्लाइन कराल ना तर असं जर कट करेल तर पॅराबोला बनतो. आणखीन इन्क्लाइन केल्यानंतर वरती पण इंटरसेक्ट होतो प्लेन, मग हा बनतो हायपरबोला. हॉरिझॉन्टल प्लेन हे पहा, हे हॉरिझॉन्टल प्लेन थोडंसं वरती 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 करेल ना, छोटा 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 सर्कल बनतो. मग वर्टेक्स मधून जर का पास झाला, म्हणजे हा प्लेन जर का वर्टेक्स मधून पास झाला तर पॉइंट बनतो. इंटरसेक्शन इज अ पॉइंट. सो हे सर्व कोनिक सेक्शनचे पार्ट आहेत. ऍक्च्युली जनरली कोनिक सेक्शन मध्ये मुलांना पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला वाटतो, बट हे सर्व कोनिक सेक्शन्स आहेत, म्हणजे कोणचे सेक्शन्स आहेत. बरोबर. पहा इथे एक प्लेन आहे, पहा हा वालाच प्लेन ऍक्च्युली तो, बट याला इकडे 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 मूव्ह केला आणि अशा ठिकाणी ठेवला की कोनला तो बस टच करतो. समजतं. सो अशी एक लाईन बनते. आणि जर का या प्लेनला किंवा एक असा प्लेन ड्रॉ केला मी जो या वर्टेक्स मधून पास होतो, वर्टेक्स मधून पास होतो, तर मग अशा दोन लाईन बनतील, अशा दोन लाईन बनतील. अँड दॅट इज नथिंग बट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे बस दोन लाईनचं कॉम्बिनेशन, बस दोन लाईनचा कॉम्बिनेशन म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. इथं पहा रे आता, ठीक आहे. तर मी आता सध्या असं म्हणतोय पहा की एक सर्कल आहे. या सर्कलवरती यार खूप सारे पॉईंट्स आहे, खूप सारे पॉईंट्स आहे, खूप सारे पॉईंट्स आहे सर्कलवरती. ठीक आहे, चलो ओके. सर्कलचं काहीतरी इक्वेशन असेल ना, कोणताही पॉईंट. से फॉर एक्झाम्पल इक्वेशन ऑफ सर्कल बी से एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल 4 असेल काहीतरी असा. हा पॉईंट जर का या इक्वेशन मध्ये टाकेल तर तो इक्वेशन सॅटिस्फाय होईल. हा पॉईंट जर का या इक्वेशन मध्ये टाकेल तर तो इक्वेशन सॅटिस्फाय होत असतो. इक्वेशनचा बेसिकच तर हा आहे ना की कोणताही पॉईंट जर का त्या इक्वेशन मध्ये टाकाल तर सर्कलच्या इक्वेशन मध्ये, म्हणजे सर्कल वरतीचा कोणताही पॉईंट त्या सर्कलच्या इक्वेशन मध्ये जर का टाकाल तर तो इक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे. हे फक्त सर्कलसाठी लिमिटेड आहे असं नाही रे, कशाचं पण इक्वेशन. पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये पॅराबोलावरतीचा जर का पॉईंट टाकला तर तो पॅराबोलाचं इक्वेशन सॅटिस्फाय होतो. बरोबर. मग करायचं काय माहिती का आपल्याला, या दोन लाईन वरतीचा कोणताही एक रॅन्डम पॉईंट या दोन लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकला, बरोबर, तर सॅटिस्फाय झालं पाहिजे की नाही. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला दोन लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं. पहा काय समजतं, आपल्याला या दोन लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं, तरच बोलतो आपण कंबाईंड इक्वेशन. मी एक इक्वेशन लिहितो रे, जस्ट या दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन करतो. वी हॅव फर्स्ट लाईन ॲज एक्स प्लस वाय मायनस ऑफ 4 इज इक्वल टू 0, सेकंड लाईन एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. अशा दोन लाईन्स आहेत आपल्याकडे आणि या दोन लाईनचा डायरेक्टली मी प्रोडक्ट करतो. एक्स प्लस वाय मायनस ऑफ 4 इंटू एक्स मायनस ऑफ वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. जस्ट या दोन लाईनचा मी प्रोडक्ट करतोय आणि मग मी पाहतोय की अरे 1,3 या लाईन वरतीचा पॉईंट आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, टाकून पहा. 1 टाका, 3 टाका, 1 प्लस 3 4 मायनस 4 इज 0. सॅटिस्फाय होतो, म्हणजे हा तो लाईन वरतीचा पॉईंट आहे. येस. तर 1,3 मी इथे टाकेन. चला 1,3 टाकला, हा 0 झाला. 0 इंटू एनिथिंग 0. येस. Yeah, that means 1,3 point satisfies this equation. Fine. Even 2 lies on this line. पहा ना, 2 टाका, 2 plus 2 is 4 minus 4 is 0. Fine. But 2 इथे जरी टाकाल ना, 2 plus 2 is 4 minus 4 is 0. 0 into anything is 0. Yes, that means 2,2 also satisfies this equation. Okay, fine. चलो या लाईन वरती एक पॉइंट आहे पहा, 3,4. हे पहा या लाईनचं इक्वेशन x मायनस ऑफ y प्लस 1 इज इक्वल टू 0 असं जस्ट मी अज्युम केलेलं आहे. कोणतं तरी एक रॅन्डम लाईन मी इथे ड्रॉ केलेलं आहे. ओके. 3,4 इथे टाकाल ना, 3 मायनस ऑफ 4 इज मायनस ऑफ 1 प्लस 1 कराल तर 0 बनतो तो. दॅट मीन्स दिस पॉईंट सॅटिस्फाय दिस लाईन. दॅट मीन्स हा पॉईंट या लाईन वरती आहे. बरं, पण मी करतोय काय माहिती का, हा पॉईंट या कंबाईंड इक्वेशन मध्ये पण टाकतोय. कंबाईंड इक्वेशन आत्ताच नको बोलायला, या इक्वेशन मध्ये टाकतोय. हा पॉईंट ज्यावेळेस मी इथे टाकतो काय होईल माहिती का, 3,4 इथे टाकाल, 3 प्लस 4 इज 7 मायनस 4 कराल तर 3 बनेल. ठीक आहे यार, बट 3,4 इथे टाकाल ना तर हा 0 बनतो. सो 0 इंटू एनिथिंग इट बिकम 0. याचा असा अर्थ आहे की हा पॉईंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. यार म्हणजे मला असं समजत आहे की हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनला हा पण सॅटिस्फाय करतो, या इक्वेशनला हा पण सॅटिस्फाय करतो, या इक्वेशनला हा पण सॅटिस्फाय करतो, या इक्वेशनला हा पण सॅटिस्फाय करतो. टाकून पहा. म्हणजे तो असा इक्वेशन आहे की या सर्व पॉइंटला सॅटिस्फाय करतो, या सर्व पॉइंटला सॅटिस्फाय करतो. दॅट मीन्स दॅट इज इक्वेशन. हे जे काही दिसतंय ना तुम्हाला, हा जो ग्राफ दिसतोय ना त्याचं इक्वेशन आहे. आणि काय दिसतंय तुम्हाला, दोन लाईन्स दिसत आहे. सो पेअर ऑफ लाईन्स. सो पेअर ऑफ लाईन्सचा इक्वेशन म्हणजे दोन लाईनचा मल्टिप्लिकेशन करायचा असतो, ज्याला की आपण काय बोलतोय रे, कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स. काय बोलतो, कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दॅट्स ऑल. ओके. नाउ सी गाइस, नेक्स्ट स्लाइड.
पहा इथे. सो फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. काय करायचं आपल्याला, डायरेक्टली कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 1. पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सिंपलचं मल्टिप्लिकेशन करायचं ना आपल्याला. मी थोडंसं कलर चेंज करतोय. ओके, पहा रे, फर्स्ट लाईन सेकंड लाईन. पहा या दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन, सिंपल मल्टिप्लिकेशन करा. 2x 3x 6x स्क्वेअर, 2x मायनस ऑफ y मायनस 2xy, y इंटू 3x 3xy, y इंटू मायनस y मायनस y स्क्वेअर. यार हे काय करणार आहे आपण, जस्ट मल्टिप्लिकेशन करा, टाकून द्या. डन. याचं कंबाइंड इक्वेशन फाइंड करा. यार तिथे पण मल्टिप्लिकेशन करून दाखवलंय. पहा फर्स्ट लाईन लिहिला, सेकंड लाईन लिहिला, फर्स्ट लाईन लिहिला, सेकंड लाईन लिहिला, मल्टिप्लिकेशन करून घ्या, आन्सर येऊन जाईल. आता मी मल्टिप्लिकेशन तर नाही करणार ना रे, तुम्ही करू शकता ना मल्टिप्लिकेशन, मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे. बरोबर. सो आपल्याला टाइम पण सेव्ह करायचं, थोडं स्पीडमध्ये पण जायचं आहे. करेक्ट. सो दिस कंबाइंड इक्वेशन फाईन. थर्ड सबटाइप पहा काय बोलतात थर्ड मध्ये, पासिंग थ्रू फाइंड काय म्हणतात, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. ओके, पासिंग थ्रू काहीतरी म्हणतात बाबा. पासिंग थ्रू 2,3. 2,3 कुठे असतो पहा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, पासिंग थ्रू 2,3. ओके, पेन तर आहे ऑन. ओके, 2,3 पासिंग थ्रू 2,3 अँड पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे इथून पास झाला पाहिजे, बट लाईन्स ना कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरल पाहिजे. म्हणजे समजतं, एक लाईन अशी असली पाहिजे एक्स ॲक्सिसला पॅरल, एक लाईन अशी असली पाहिजे वाय ॲक्सिसला पॅरलल. तुम्हाला माहिती का या लाईनचं इक्वेशन काय असतं. ही जी लाईन आहे ना, एक्स ॲक्सिस वरती जाऊन व्हर्टिकल लाईन आहे, म्हणजे या लाईनचं इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू 2. एक्स ॲक्सिस वरती जाऊन व्हर्टिकल लाईन आहे, एक्स ॲक्सिस वरती 2 वरती जाऊन व्हर्टिकल लाईन आहे, दॅट मीन्स एक्स इक्वल टू 2. ऍक्च्युअली एक्स इक्वल टू 2 काय असतं माहिती का, त्या लाईन वरती कुठेही जा तुम्हाला एक्स कॉर्डिनेट 2च मिळेल. पहा इथे 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 पहा, एक्स कॉर्डिनेट किती आहे 2, वाय कॉर्डिनेट किती आहे 2. ठीक आहे, चलो ओके. इथे पहा, इथे से फॉर एक्झाम्पल इथे एक्स कॉर्ड, या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट 2 बट वाय कॉर्डिनेट माहित नाही यार काय, बट एक्स कॉर्डिनेट 2च राहतं. देयरफॉर इक्वेशन ऑफ दॅट लाईन इज एक्स इक्वल टू 2. फाईन. ठीक आहे, चलो एक्स इक्वल टू 2 लिहिला इथे, एक्स मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. हे या लाईनचं इक्वेशन झाला. सिमिलरली हा जो लाईन आहे हा वाला लाईन, या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू 3 असणार आहे. वाय ऍक्सिस वरती जाऊन, वाय ऍक्सिस वरती जाऊन, वाय ऍक्सिस 3 वरती जाऊन जर का लाईन ड्रॉ कराल, दॅट मीन्स इक्वेशन ऑफ दॅट लाईन इज y इज इक्वल टू 3. सो y मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0 हो या लाईनचं इक्वेशन बनतो. दोन्ही लाईनचे इक्वेशन आहेत ना, याचं y मायनस 3 आणि याचं x मायनस 2 इज इक्वल टू 0. करून घ्या मल्टिप्लिकेशन, दॅट विल बी अवर आन्सर. दॅट विल बी कंबाइंड इक्वेशन. करेक्ट. या लाईनवरती तुम्ही कुठेही जा, काय वायचा कोऑर्डिनेट 3च राहतो, देयरफॉर इक्वेशन इज y इज इक्वल टू 3. पहा फॉर एक्झाम्पल इथे जातोय, यार एक्स कोऑर्डिनेट माहित नाही काहीतरी आहे, बट वायचा डिस्टन्स पहा ना 3 आहे, देयरफॉर y इज इक्वल टू 3. क्लियर आहे गाइस. नाउ सी नेक्स्ट. काय पहा आपण थर्ड सबटाइप पर्यंत केलेला. ओके, नाउ सी फोर्थ सबटाइप. फोर्थ सबटाइप मध्ये काय बोलतात ते, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू -1, 2. एक मिनिट, काय मी काही रॉंग पाहतोय का. पासिंग थ्रू 2,3, सॉरी, पासिंग थ्रू 2,3. क्वेश्चन समजून घ्याल काय, थोडंसं हळू करा, काही घाई नाहीये. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2,3. हे म्हणजे हा 2,3 एक पॉईंट असेल, तिथून लाईन पास होणार आहे आपली. हा ठीक आहे, चलो ओके. अँड परपेंडिक्युलर टू दीज 2 लाईन्स, म्हणजे एका पॉइंट मधून पास झाली पाहिजे आणि या 2 लाईनला परपेंडिक्युलर असली पाहिजे असं ते म्हणतात. तुम्ही म्हणणार अशीच का ड्रॉ केले लाईन्स. अरे कशाही ड्रॉ करा यार, काय फरक पडतं. समजतं ना तुम्हाला, हे 2 लाईन पॅरलल नाही आहेत. पॅरलल नाही म्हणजे परपेंडिक्युलर नाही बाबा, पॅरलल नाही म्हणजे इंटरसेक्ट होतात कुठेतरी. सो जस्ट इंटरसेक्टिंग लाईन मी ड्रॉ केला. पहा 3x + 2y - 1, 3x + 2y - 1 इज इक्वल टू 0 ही एक लाईन आहे, एक लाईन आहे. x - 3y + 2, x - 3y + 2 ही सेकंड लाईन आहे. आपल्याला असं विचारतात की फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दिस पॉइंट and perpendicular to these 2 lines. म्हणजे या पॉइंट मधून अशी लाईन ड्रॉ करायची की जी याला परपेंडिक्युलर, या पॉइंट मधून अशी लाईन ड्रॉ करायची जी याला परपेंडिक्युलर आहे, आणि त्या 2 लाईनचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा आहे. या 2 लाईनचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा. ओके, चलो प्रोसीड करूया. या दोघांचं इक्वेशन काढलं पाहिजे काय आधी. हे पहा लाईनचं इक्वेशन, एक गोष्ट क्लिअर आहे. इक्वेशन ऑफ लाईन इज y - of y1 इज इक्वल टू m × x - of x1. इन केस जर का तुम्हाला हे माहिती नसेल तर 11th व्यवस्थित रिवाइज करा स्ट्रेट लाईन. ओके, लाईनचं इक्वेशन असतं y - y1 इज इक्वल टू m × x - x1. x1 y पासिंग पॉईंट असतात आणि m असतो स्लोप. फाईन. पहा रे, हा जो लाईन आहे हा या लाईनचा जो स्लोप असतो, स्लोप ऑफ दिस लाईन इज मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x बाय कोएफिशियंट ऑफ y. स्लोपचा फॉर्म्युला येतो मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x बाय कोएफिशियंट ऑफ y. फाईन.
हा जो लाईन आहे ना, हा लाईन, तर या लाईनचा स्लोप पहा बरं, मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स काय रे, 1 डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय. कोइफिशियंट ऑफ वाय इज -3, सो 1/3 बनतो. सो याचा स्लोप मिळाला, याचा स्लोप मिळाला. ओके फाईन. मला असं वाटतं जर का याच्या स्लोपला मी m2 असं लिहिलं, मग मला असं वाटतं की एक गोष्ट आपण शिकली आहे काहीतरी. इफ 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, जर का 2 लाईन परपॅन्डिक्युलर असतील ना रे, देन m1 इंटू m2 -1 असतं. इफ 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, हे पहा m1 m2 हे 2 लाईन परपॅन्डिक्युलर आहेत. याचा स्लोप m1, याचा स्लोप m2. ओके, सो इफ 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, देन m1 इंटू m2 हॅज टू बी -1. ओके, m1चा व्हॅल्यू -3/2. फाईन. m2 व्हॅल्यू इज अननोन, दॅट इज इक्वल टू -1. मायनस मायनस कॅन्सल होतो. m2 व्हॅल्यू हा 2/3 बनता. m2 काय माहिती का रे बाबा, याचा स्लोप आहे काय, त्याचा स्लोप आहे. ओके ठीक आहे. तसं याचा पण स्लोप काढूया ना मग. ठीक आहे, काढूया. याचा पण स्लोपला मी काहीतरी बोलतो, समजा m बोलतो. सो m1 म्हणजे याचा स्लोप m इंटू याचा स्लोप m2 हॅज टू बी -1. पहा ना, हा आणि हा लाईन परपॅन्डिक्युलर, सो प्रोडक्ट ऑफ स्लोप शुड बी -1. सो m इंटू m2 याचा स्लोप 1/3 आहे, बरोबर ना. इट शुड बी इक्वल टू -1. दॅट मीन्स या लाईनचा जो स्लोप आहे m हॅज टू बी -3. इट हॅज टू बी -3. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. क्लिअर आहे गाईज. तुम्ही म्हणणार याचा स्लोप आणि याचा स्लोप कशासाठी काढला. या स्लोप निघाल्यानंतर इक्वेशन निघताना तुम्हाला माहिती ना, याचा इक्वेशन किंवा लाईनचं इक्वेशन इज y मायनस ऑफ y1. भाऊ x1 y1 तर पासिंग पॉईंट असतो. x1 y1 पासिंग पॉईंट आहे ना आपल्याकडे. y1 इज 3 इज इक्वल टू याचा स्लोप काय काढला, याचा स्लोप 2/3 आहे ना, टाकला. x मायनस ऑफ x1 म्हणजे पॉईंट आहे यार, 2 टाकून दिला इथे. 3 जातो तिकडे, मल्टिप्लाय होतो. सो 3y मायनस ऑफ 9 इज इक्वल टू 2x मायनस ऑफ 4 करतो इथं. ओके, सो इकडे तिकडे करा बरं आता. चलो, सो 2x मायनस ऑफ 3y काय करतो पहा, 2x मायनस ऑफ 3y आणि हा -4 तिकडे जाऊन प्लस होतो. ओके, दॅट इज इक्वल टू -5 बनतो. -9 + 4 करा -5 बनतो. ओके, हा ना, या लाईनचं इक्वेशन मिळालं आपल्याला, या लाईनचा. आता असंच या लाईनचा पण इक्वेशन फाइंड करू शकतो ना, या लाईनचा. सेम यार, फॉर्म्युला सेम आहे. y मायनस ऑफ y1चा व्हॅल्यू 3 आहे. ओके, इज इक्वल टू, बस स्लोप बदलतो. या लाईनचा स्लोप वेगळा आहे काहीतरी. काय रे स्लोप त्या लाईनचा, -3 आहे ना. सो -3 इंटू x मायनस ऑफ x1चा व्हॅल्यू पाहाल तिथे, x1चा व्हॅल्यू इज 2. ओके, सो y मायनस ऑफ 3 इज इक्वल टू -3x मायनस मायनस प्लस बनतो, दॅट इज इक्वल टू 6. -3x इकडे येतो, सो 3x प्लस y ओके इज इक्वल टू 9 बनतो. सो असे आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत आणि या 2 इक्वेशनचा आता तुम्हाला प्रोडक्ट करायचा. दॅट विल बी कंबाइंड इक्वेशन, बरोबर ना. 2 इक्वेशनचा प्रोडक्ट केल्यानंतर कंबाइंड इक्वेशन मिळतो. सो हे तुम्ही प्रोडक्ट करा दोघांचा, बरोबर. -5 ला इकडे घ्या, +5 करा. 9 ला इकडे घ्या, -9 करा. मग त्या दोघांचं प्रोडक्ट करा, मग तुम्हाला काही ना काही आन्सर मिळून जाईल. करेक्ट. हे बघा, इतकं तर तुम्ही केलं पाहिजे काय. ठीक आहे, चलो जाऊया पुढे. पारे कमीत कमी टाइमपास करायचा लेक्चरमध्ये, हे लक्षात ठेवाल काय. अशी गाईज नेक्स्ट सम काय म्हणतात, कारण कमी टाईममध्ये आपल्याला जास्त कंटेंट कव्हर करायचं, बरोबर ना. ओके, सो मी काय करतोय पहा, थोडंसं एक पर्टिक्युलर स्पीड मेंटेन ठेवतो. आणि इनकेस जर का तुम्हाला नसेल समजत, तुम्ही काय करा, थोडंसं परत परत पाहू शकता, बरोबर. ज्यांचा हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फर्स्ट अटेम्प्ट आहे, म्हणजे आत्ताच सुरू केलं त्यांनी प्रिपेअर करायला, मला वाटतं की त्यांनी रिपीट करून पाहू शकतात व्हिडिओ. ओके, सो डेफिनेटली समजेल. जे गरजेचं आहे, ओके, ते सर्व गोष्टी शिकवतोय. गरजेचं काय म्हणजे 100% सिलेबस शिकवणार आहे याच्यात, बरोबर. तुम्ही म्हणताय ना की 2 तासात कसा होऊ शकतो, नाही का, पूर्ण लेसन मी तुम्हाला दाखवून देतो पहा. आज लेक्चरच्या एंडला तुम्हाला समजेल की अरे यार इतका मोठा कंटेंट झाला इतक्या कमी टाईममध्ये. पाहूया आपण. अशी गाईज काय म्हणतात यार, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू -1,2. पासिंग थ्रू -1,2. ठीक आहे बाबा, ठीक आहे. वन लाईन इज पॅरलल टू x + 3y - 1. x + 3y - 1. यार अशा 2 लाईनचं इक्वेशन फाइंड करायचा और पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा आहे. ओके, त्यातली एक जी लाईन आहे, वन लाईन इज पॅरलल टू दिस लाईन म्हणा. यार ठीक आहे भाऊ, हे पहा एक लाईन ना याला पॅरलल आहे, काढलंय मी. ठीक आहे, पुढे. अँड द अदर वन इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. 2x - 3y - 1 इज इक्वल टू 0. या लाईनला दुसरी जी लाईन आहे ना, हे पहा, दुसरी लाईन ही या लाईनला परपेंडिक्युलर आहे असं ते म्हणतात. तेच केलं आपण. मग आता हे जे 2 लाईन तुम्हाला दिसतात, या 2 लाईनचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचा. इथे ना रे क्वेश्चन समजणे फार इम्पॉर्टंट बनतो. लाईक तुम्ही डायग्राम वगैरे सर्व इमॅजिन करणे हा इम्पॉर्टंट पॉईंट बनतो. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे जे 2 लाईन्स आहेत ना, हे जे 2 लाईन्स त्यांनी दिल्या आहेत त्या आधी ड्रॉ केल्या पाहिजे.
तो पॉईंट कुठेतरी टाकला पाहिजे नाही का, डिफाईन केला पाहिजे डायग्राम मध्ये नाही का. मग त्याच्यानंतर समजतं आपल्याला की पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड पॅरलल टू दिस लाईन म्हणजे अशी असणार ऑटोमॅटिकली. पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू दिस लाईन म्हणजे ऑटोमॅटिकली अशी असणार. आत्ता करा इक्वेशन फाइंड करा आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन फाइंड करा. चलो मला एक गोष्ट माहिती यार, स्लोप म्हणजे असतो मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय. ओके, माहित नसेल तर नोट्स बनवायचे हे असे, स्लोपचा असा फॉर्म्युला असतो. ओके ठीक आहे, चलो स्लोप झाला. यार याचा स्लोप जर का -1/3 असेल तर याचा पण स्लोप -1/3 असणार. कोणाचा? याचा या लाईनचा. काय का? इफ लाईन्स आर पॅरलल स्लोप्स आर इक्वल. बरोबर. सो याचा जर का -1/3 असेल तर याचा पण -1/3 असणार आहे. ठीक आहे चलो ओके. हे पहा, याच्या स्लोपला मी M1 बोलतो आणि हा जो लाईन आहे ना, हा वाला लाईन, याच्या स्लोपला मी M2 बोलतो. पण तुम्हाला समजतं का याचा स्लोप M2 म्हणजे काय? मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y दॅट इज -3 दॅट इज 2/3. आता याचा स्लोप 2/3 बनतो. याचा स्लोप M1 आहे. आपल्याला माहिती रे, लाईन जर का परपेंडिक्युलर असेल ना त्यांचा दोघांचा प्रोडक्ट हा -1 असतो. म्हणजे M1 इंटू याचा जो स्लोप आहे ना दॅट इज इक्वल टू 2/3 हा असतो -1. म्हणजे आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप इज -3/2. हे समजतं, 3 जातं 2 डिवाइड होतं. सो -3/2 हा आपल्या लाईनचा स्लोप आहे. मग लिहू इथे मी -3/2. येस फाईन. आता काय करायचं यार, आता चलो इक्वेशन फाइंड करूया आपण. आता ना आपण इक्वेशन फाइंड करूया, याचं इक्वेशन फाइंड करूया, याचं इक्वेशन फाइंड करूया, मल्टिप्लाय करूया, तोच रस्ता आपला कंबाईंड इक्वेशन. करा. याचं इक्वेशन कसं फाइंड करणार माहिती आहे आपल्याला. लाईनचं इक्वेशन मीन्स y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस ऑफ x1. करेक्ट. सो y मायनस ऑफ पासिंग पॉईंट पहा रे बाबा, पासिंग पॉईंट याला x1 y1 लिहू का मी इथे, x1 y1. सो y1चा व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू स्लोप, याचा स्लोप पहा, याचा इक्वेशन फाइंड करतो, याचा स्लोप करायचा इज्जतीत. बरोबर. सो स्लोप इज -1/3 डिवाइड इंटू x मायनस ऑफ x1चा व्हॅल्यू पहा -1. x1चा व्हॅल्यू इथे -1 टाकतोय मी इथे. ओके, 3 तिकडे जाऊन मल्टिप्लाय. सो 3y मायनस ऑफ 6 इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स. हे मायनस मायनस प्लस बनतं, प्लस इंटू मायनस अगेन मायनस बनतं, -1 बनतं, -6 इकडे जाऊन प्लस होतो. सो x प्लस 3y फाईन इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन ऑफ दिस लाईन. या लाईनचं इक्वेशन येतो. मला हे माहिती की सेम इक्वेशन जर का मी यूज करेन तर मला या लाईनचं पण इक्वेशन निघतं. लाईनचं इक्वेशन y मायनस y इज इक्वल टू m इंटू x मायनस x तोच असतो. सो y मायनस ऑफ y1चा व्हॅल्यू पहा 2 आहे. ठीक आहे, इज इक्वल टू m. हे पहा, आता ज्याचा इक्वेशन फाइंड करताय त्याचा स्लोप टाकला पाहिजे. याचा स्लोप काय पहा बरं, याचा जो स्लोप आहे तो आहे -3/2. चलो टाका -3 डिवाइड बाय 2 इंटू x मायनस ऑफ x1चा व्हॅल्यू पहा, x1चा व्हॅल्यू -1 नाही टाकला. सो y मायनस ऑफ 2 इज इक्वल टू -3/2 इंटू x प्लस 1 बनतो इथे. हा 2 इथे जाऊन मल्टिप्लाय दॅट इज 2y मायनस ऑफ 4 इज इक्वल टू -3x मायनस ऑफ 3. ओके, -3x इथे जाऊन प्लस. सो 3x प्लस 2y. ओके, आणि हा तिकडे जातो इज इक्वल टू 1 समथिंग बनतो और -1 करा, -3 इथे येऊन प्लस करतो. -4 प्लस 3 इज प्लस 1 सॉरी -1 दॅट इज इक्वल टू 0. हा असा इक्वेशन येतो. एक इक्वेशन झाला, हा सेकंड इक्वेशन झाला. या दोन्ही लाईनचे इक्वेशन आले ना रे, मग करून टाका ना मल्टिप्लिकेशन आणि मागे चेक करा टेक्स्टबुकच्या मागे आन्सर काय आहे. ओके, हे क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइज नंबर 4.1 मधले क्वेश्चन्स आहेत. ओके, इच अँड एव्हरी क्वेश्चन घेतोय पहा एक्सरसाइज मधला. येस गाईस, मल्टिप्लाय करायचे तुम्हाला आणि आन्सर मागे मॅच करायचं. काय पाहता इथे काय बोलतायत क्वेश्चन वाचा. क्वेश्चन नंबर 2 आहे, एक्सरसाइज नंबर 4.2. क्वेश्चन नंबर 2, फाइंड सेपरेट इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे, आता आपण काय केलं माहिती का, आपण कंबाईंड इक्वेशन फाइंड केला. कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय, एक लाईनचं इक्वेशन होतं, दुसरा लाईनचं इक्वेशन होतं, प्रोडक्ट करायचो आपण. बरोबर, प्रोडक्ट केल्यानंतर काहीतरी बनायचं. आता आपल्याला काय करायचं माहिती का, तो प्रोडक्ट जो आहे ना तो त्यांनी दिलाय प्रोडक्ट, मग तिथून सेपरेट 2 इक्वेशन फाइंड करायचे. समजतं, सेपरेट 2 इक्वेशन आपल्याला काढायचे आहेत त्या प्रोडक्टवरतून. यार ठीक आहे, चलो बघूया. पहा फर्स्ट इक्वेशन, 3y² + 7xy इज इक्वल टू 0. ठीक आहे, y कॉमन निघतो, काढा कॉमन. इथे 3y + 7x इज इक्वल टू 0 बनतो. दॅट मीन्स एक तर y इज इक्वल टू 0 नाहीतर 3y + 7x इज इक्वल टू 0. झाले ना 2 लाईन. हा एक लाईन आहे आणि हा एक लाईन आहे. बरोबर ना. सो सेपरेट इक्वेशन काढले ना आपण. नेक्स्ट इक्वेशन पहा, हा वाला क्वेश्चन नंबर 2 पहा. हा सबटाइप नंबर 2, 5x² - 9y² इज इक्वल टू 0. फाईन. याला मी √5x होल स्क्वेअर लिहितो, a² - 9y² ला मी 3y होल स्क्वेअर लिहितो, a² - b² इज इक्वल टू 0 करतो. a² - b² मीन्स काय, a - b इंटू a + b करा. ओके, सो एक तर a इज इक्वल टू 0 नाही तर b इज इक्वल टू 0. म्हणजे अशा 2 लाईन्स बनल्यास ना शेवटी परत. थर्ड सबटाइप, थर्ड वन,
एक्स जर का मी कॉमन करेन इथे पहा, एक्स जर का मी कॉमन करेन, एक्स कॉमन केला, एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर फाईन, मायनस ऑफ 4y इंटू एक्स बनतो असं नाही का, एकतर एक्स इज इक्वल टू 0 नाहीतर एक्स मायनस ऑफ 4y इज इक्वल टू 0. माहिती ना, दोघांचा प्रोडक्ट 0 असतो, म्हणजे एकतर हा 0 असतो नाहीतर हा 0 असतो. फाईन. नेक्स्ट हा वाला पहा रे, हा वाला सॉरी हा वाला करतोय आता. 3x स्क्वेअर मायनस ऑफ 10xy मायनस ऑफ 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. चलो फॅक्टर्स पडतात असं वाटतं मला नाही का. मायनस 10x ला मायनस 12xy प्लस 2xy, मायनस 12 प्लस 2 कराल तर मायनस 10च बनतो. प्रोडक्ट करा मायनस 12 इंटू 2 कराल तर मायनस 24च बनतो. मायनस 8 इंटू 3 मायनस 24. फाईन. सो असे फॅक्टर्स करायचे. मग यामधून तुम्ही कॉमन करू शकता 3x कॉमन केला ब्रॅकेटमध्ये x मायनस 4y. ओके करून पहा होतं असं. इथून 2y कॉमन केला, 2y कॉमन केला, x मायनस 4y. सो एक फर्स्ट ब्रॅकेट 3x प्लस 2y फाईन. सेकंड ब्रॅकेट x मायनस 2y इज इक्वल टू 0. म्हणजे एकतर हे इज इक्वल टू 0 बरोबर, नाहीतर हे इज इक्वल टू 0 बरोबर. सो असे दोन सेपरेट लाईन आपल्याला मिळालं आहे. हे ना लाईन, हा आहे लाईन नंबर 1. एक मिनिट काय, हा आहे लाईन नंबर 1. नको रे तू मला. ठीक आहे, हा आहे लाईन नंबर 1 आणि हा आहे लाईन नंबर 2 बरोबर. ठीक आहे यार, चलो नेक्स्ट. काय बोलतोय 5 काय बोलतोय. ठीक आहे. ठीक आहे, हा 5 काय बोलतोय पहा. परत एक कंबाईंड इक्वेशन दिलाय, परत त्याला सेपरेट इक्वेशन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. इक्वेशन पहा 3x स्क्वेअर हा असा काहीतरी इक्वेशन आहे. याचे फॅक्टर्स पडतात. 3 इंटू मायनस 3 कराल तर मायनस 9 बनतो प्रोडक्ट नाही का. प्रोडक्ट मायनस 9 बनला पाहिजे असं आपल्याला मेंटेन करायचं आहे. हे पहा मायनस 2√3 ला मी मायनस 3√3 प्लस √3, तर मायनस 3√3 प्लस √3 इज मायनस 2√3 फाईन. बट प्रोडक्ट जरी कराल √3 इंटू √3 इज 3 इंटू दिस 3 इज 9 आणि मायनस 9 राहायचं. सो मायनस 9 प्रोडक्ट पण बनतं, ॲडिशन पण मेंटेन होते, प्रोडक्ट पण मेंटेन होतो. सो असे फॅक्टर्स करायचे बरोबर. माहिती ना क्वाड्रॅटिक इक्वेशन असे सॉल्व्ह करत असतो आपण, फॅक्टर्स वगैरे सर्व करून. चलो फॅक्टर्स वगैरे केलं मी इथे. 3x कॉमन केला, ब्रॅकेटमध्ये x मायनस ऑफ √3y करतोय. ओके √3y कॉमन केला, हे असं बनतं पहा. फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट तेच आहे परत. एक तर हे इज इक्वल टू 0 नाही तर हे इज इक्वल टू 0. सर्व गोष्टी सॉल्व्ह करून दिल्यात मी तुम्हाला व्यवस्थित बरोबर. पहा यातले हे जे दोन सम्स आहेत ना लास्टवाले, ओके आता ते थोडेसे चांगलेत मीन्स लाईक थोडंसं चेंज आहे त्याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये. तर पहा समजून घ्या आता इथं काय म्हणतात. आपल्याला रे दोन लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं असतं. लाईन म्हणजे काय, एक्स आणि वाय मध्ये काहीतरी एक रिलेशन असतं नाही का, लिनियर रिलेशन असतं. तो डेव्हलप करायचा, कसं करायचं बघूया आता जरा. हा एक काहीतरी इक्वेशन आहे इथं. ओके हा एक काहीतरी इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इन केस जर का फॅक्टर्स नसतील पडत, परत सांगतो बा, जर का फॅक्टर्स नसतील पडत तर हा प्रोसिजर फॉलो करायचा असतो. कोणता प्रोसिजर, एक्स स्क्वेअरने डिवाइड करायचा, एक्स स्क्वेअरने डिवाइड करायचा, एक्स स्क्वेअरने डिवाइड करायचा. ठीक आहे, मग काय होतं इथे 1 बनतं, इथे 2 कोसेक अल्फा, हा एक एक्स आणि हा इथला एक्स कॅन्सल, वाय बाय एक्स बनतो. ठीक आहे, हा वाय बाय एक्स होल स्क्वेअरच बनतो. हा तर याला उलट लिहितो, वाय बाय एक्स होल स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा इंटू हा वाय बाय एक्स ॲज इट इज आणि 1 तिकडे लिहितो. हा ना रे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बरं. दिस ॲक्च्युअली क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती ना रे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू 0. पहा ना, हे पहा ए इज 1, ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट काय असतो, बाय फॉर्म्युला मेथड. जर का फॅक्टर्स नसतील पडत तर फॉर्म्युला मेथड यूज करतो आपण बरोबर. सो रूट काय असतं, हे पहा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ वाय बाय एक्स आहे बरोबर ना. सो वाय बाय एक्स इज इक्वल टू मायनस बी. आठवतात ना रूटचा फॉर्म्युला असतो पहा, मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस आहे. तेच करतो मी इथं. सो मायनस ऑफ बी बरोबर प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर मायनस 4ac मायनस 4 केला ए इंटू सी. पहा ए 1 नाही, सी पण 1 नाही, टाकून दिला. डिवाइड बाय 2 आहे, 2 टाइम्स एचा व्हॅल्यू काय 1 नाही, टाकून दिला. हा तो फॉर्म्युला आहे. ओके रूटचा फॉर्म्युला करेक्ट. आता पहा पुढे काय होतं. सो वाय बाय एक्स ॲज इट इज नोट केला, मायनस 2 कोसेक अल्फा. ओके मायनस 2 कोसेक अल्फा प्लस और मायनस ओके फाईन 4 कोसेक स्क्वेअर मायनस ऑफ 4 जर का मी कॉमन केलं इथे तर कोसेक स्क्वेअर मायनस 1. आपल्याला माहिती कोसेक स्क्वेअर मायनस 1 हा कॉट स्क्वेअर असतो. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर बरोबर ना. सो कोसेक स्क्वेअर मायनस 1 कराल तर कॉट स्क्वेअर बनतो, म्हणजे हा बनणार आहे कॉट स्क्वेअर. कॉट स्क्वेअर म्हणजे अंडर रूटच्या बाहेर आलं की कॉट बनणार होता, कॉट बनला बा. हा 4 होता, 4 बाहेर आला की 2 बनला होता, डन. इथे 2 आणि 2 कॉमन करू शकता काय, म्हणजे इथून ना या स्टेप नंतर इन केस जर का तुम्हाला इथे 2 कॉमन करायचं असेल
किंवा -2 कॉमन केला, 2 कॉमन केला, काहीतरी करा कॉमन. चलो 2 कॉमन जर का केला मी इथे तर इथे मायनस कोसेक अल्फा होईल, प्लस और मायनस कॉट अल्फा, तर ॲज इट इज, कारण 2 बाहेर काढला ना आपण, आणि तो वरचा 2 आणि हा खालचा 2 कॅन्सल करायचा आपल्याला. सो हे असं बाकी राहील पहा. ओके, आणि हा जो एक्स आहे इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. सो वाय इज इक्वल टू समथिंग काहीतरी आहे इथे अल्फाच्या फॉर्ममध्ये इंटू एक्स. हे असे आपल्याला 2 इक्वेशन भेटलेले, 2 ते म्हणणार 2 कसे काय, मग प्लस और मायनस आहे ना, एकदा प्लस यूज करा एकदा मायनस यूज करा, असे 2 इक्वेशन्स आपल्याकडे आहेत आता. ओके, असे गाईज नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा वाला क्वेश्चन करतोय आता 7th वन. परत तोच प्रॉब्लेम आहे की फॅक्टर्स नाही पडत आहे. तुम्ही काही करा इथे फॅक्टर्स नाही पडत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे मान्य, पण फॅक्टर नाही पडत आहे. फॅक्टर नसेल पडत तर फॉर्म्युला मेथड आपण यूज करत असतो. काय करतो फर्स्ट स्टेप काय सांगितलं होतं लास्ट सममध्ये, मी म्हणलो होतो की x2 ने डिवाइड करायचं, x2 ने डिवाइड करायचं, x2 ने डिवाइड करायचं. डन. कॅन्सल होतो, 1 बनतो, x आणि हा स्क्वेअर कॅन्सल, y बाय x बनतो, म्हणजे 2 tan अल्फा इंटू y बाय x, 2 tan अल्फा इंटू y बाय x, फाईन. मायनस ऑफ y बाय x होल स्क्वेअर, यस. मग करतोय काय, याला आधी लिहितोय, हा ॲज इट इज लिहितोय, आणि हा 1 ॲज इट इज. डन. समजलं हे. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ax² प्लस bx प्लस c. पहा, a चा व्हॅल्यू -1, b चा व्हॅल्यू 2 tan अल्फा, c चा व्हॅल्यू +1. डन. सो फॉर्म्युला मेथड काय सांगतो की तो रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इथे रूट म्हणजे कोणाच्या फॉर्म मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, y बाय x च्या फॉर्म मधला, बरोबर. सो y बाय x इट शुड बी इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवाइड बाय 2 आहे. सो y बाय x इज इक्वल टू मायनस ऑफ b जे काही टाकून द्या, सर्व टाकून द्या, प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b². हा जो b आहे ना, हा जो b आहे टाकून द्या, b² मायनस 4a इंटू c. a ची व्हॅल्यू -1, c ची व्हॅल्यू 1 टाकला, डिवाइड बाय ट्वाइस आहे, 2 टाइम्स a चा व्हॅल्यू -1 आहे, टाकून दिलं सर्व काही. ओके, तर इथे पहा मायनस मायनस प्लस बनतं, प्लस बनला 4 जर का तुम्ही कॉमन कराल, ओके, तर ब्रॅकेटमध्ये tan स्क्वेअर प्लस 1 बनतं. 1 प्लस tan स्क्वेअर इज सेक स्क्वेअर. सेक स्क्वेअर अंडर रूटच्या बाहेर ज्यावेळेस तो सेक बनतो, सेक बनला. 4 अंडर रूटच्या बाहेर आला की 2 बनतो, बरोबर ना. आता काय करू शकता तुम्ही, 2 कॉमन करू शकता, खालती पण -2 आहे बरं खरं तर. ओके, मग -2 जर का मी इथे कॉमन केला ना वरतून, -2 जर का कॉमन केला मी वरतून, तर इथे tan अल्फा बनतो. मग मायनस कॉमन केलं तर काय रे, प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होतं, म्हणजे मायनसवर प्लस बनतं, बट पुढे सेक अल्फा तर राहायचं. समजलं. डिवाइड बाय -2 आहे खाली, -2 कॅन्सल होतो, म्हणजे y इज इक्वल टू हा x तिकडे जाऊन मल्टिप्लाय आणि tan अल्फा प्लस और मायनस, tan अल्फा मायनस और प्लस और मायनस सेमच असतं, सेक अल्फा इंटू एक्स, असे 2 इक्वेशन मिळाले. एक प्लस यूज केलं तर एक इक्वेशन येतो, मायनस यूज केलं तर आणखी एक दुसरा इक्वेशन मिळून जातो. ओके, ठीक आहे यार, चलो जाऊया पुढे. पाहूया आता काय तर कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, आतापर्यंत आपण काय केलं, थोडंसं पॉज घेऊया आपण. ओके, थोडंसं रिवाइज करूया की आतापर्यंत आपण काय काय शिकलेलं. स्टार्टिंगमध्ये पाहिलं की बेसिकली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे कोनिक्सचा एक छोटंसं पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणजे 2 लाईनचं इक्वेशन जर का फाइंड करायचं असेल तर 2 लाईनला फक्त आणि फक्त मल्टिप्लाय करायचं असतं. पहिल्या लाईनचं इक्वेशन दुसऱ्या लाईनचं इक्वेशन मल्टिप्लाय केलं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन निघतो. यस, पण कधी कधी आता याच्या आधीचा सम कसा होता की मल्टिप्लाय केलेला इक्वेशन दिला होता त्यांनी, मग हे 2 इक्वेशन काढायचे होते आपल्याला, बरोबर ना. आतापर्यंत इतकं केलेलं आहे आपण. आता जाऊया पुढे. काय म्हणतात पहा, ते म्हणतायत की डिस्कस करा म्हणे. काय डिस्कस करायचं तर कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे अशा लाईन्स आहेत जे की ओरिजिन म्हणून पास होतात, त्या लाईनचं कंबाईंड इक्वेशन डिस्कस करा, असं त्यांचं म्हणणं आहे ऍक्च्युली. ठीक आहे, चलो थोडंसं ना इथे 11चा जो स्ट्रेट लाईन आहे त्याचे थोडेसे बेसिक्स तुम्हाला व्यवस्थित माहिती असले पाहिजे जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर. विदाऊट स्ट्रेट लाईन नाही समजू शकत. स्ट्रेट लाईन तर एकदम बेसिक गोष्ट आहे जी की आपल्याला पाहिजेच आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन समजण्यासाठी. ओके, ठीक आहे. आज जर का कोणाला माहिती नसेल इतकं व्यवस्थित तर त्यांच्यासाठी सांगतोय पहा. ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचा इक्वेशन असतो y इज इक्वल टू mx. ऍक्च्युअल मध्ये लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c असं असतं नाही का, जिथे की c काय असतो, y वरतीचा इंटरसेप्ट असतो. पण जर का लाईन ओरिजिन मधून पास होत असेल ना तर y इंटरसेप्ट तर 0 झाला ना. हे पहा, लाईन अशी पास झाली ना तर याला बोलतो आपण y इंटरसेप्ट. लाईन अशी पास झाली ना इथे तर याला बोलतो आपण y इंटरसेप्ट.
भाऊ पण लाईन ओरिजिन म्हणून पास होतोय म्हणजे y इंटरसेप्ट तर 0 आहे ना, म्हणजे c चा व्हॅल्यू 0 आहे. सो y इज mx इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, जर का लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर y इज mx हा त्याचं इक्वेशन असणार आहे. मग ते आपल्याला असं म्हणतात की ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन आहेत तुमच्याकडे, कोणत्याही दोन, त्यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काढा. त्यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये त्यांचा मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, मग मी इथे अज्युम करतो की ओरिजिन मधून पास होणार हा एक लाईन आहे y इज m1x, हा एक लाईन आहे ओरिजिन मधून पास होणार, त्याला बोलतो y इज m2x. दोघांचा स्लोप अलग अलग बोलतो, बरोबर, वेगवेगळेच असणार ना, कारण की दोघांचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन अलग अलग आहे. ओके, ठीक आहे. मग मला असं समजतं की या लाईनचं इक्वेशन ऍक्च्युअलमध्ये y मायनस ऑफ m1x इज इक्वल टू 0 आहे. या लाईनचं इक्वेशन y मायनस ऑफ m2x इज इक्वल टू 0 आहे. मग ते म्हणतात या दोघांचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करा किंवा कंबाइंड इक्वेशन फाइंड करा. म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन करा. करतोय मल्टिप्लिकेशन, पारे या दोघांचं मल्टिप्लिकेशन सुरू केलं करायला. y स्क्वेअर मायनस ऑफ m2 xy फाइन मायनस ऑफ m1 xy. ओके, मायनस मायनस प्लस m1 इंटू m2 इंटू x स्क्वेअर. बरोबर, तर ठीक आहे. y स्क्वेअर इथे xy कॉमन केला, मायनस वन साइन दोघांमधून कॉमन केला, m1 प्लस m2 इथे बनणार असा, प्लस m1 इंटू m2 इंटू x स्क्वेअर इज इक्वल टू 0. येस, ओके. पुढे जर लिहिताना उलटं लिहितोय, लाईक m1 इंटू m2 x स्क्वेअर, m1 इंटू m2 x स्क्वेअर मायनस ऑफ m1 प्लस m2 इंटू xy फाइन y स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू 0. डन. काय सांगतं हे इक्वेशन आपल्याला माहिती का? तर आपल्याला असं सांगतायत की जर का दोन लाईन तुमच्या ओरिजिन मधून पास होत असतील, दोन्ही लाईन जर का ओरिजिन मधून पास होत असतील, मग अशा दोन लाईनचा जर जो काही प्रोडक्ट असतो, दोन लाईन जर का ओरिजिन मधून पास होत असतील तर अशा दोन लाईनचा जो काही प्रोडक्ट असतो तो या फॉर्मॅटमध्ये येतो. या फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये एक टर्म x स्क्वेअरचा असतो, एक टर्म xyचा असतो आणि एक टर्म y स्क्वेअरचा असतो, असं ते आपल्याला इनडायरेक्टली सांगतात. पण मी असं समजून घेतो आता की चलो दोन लाईन जर का ओरिजिन मधून पास होत असतील तर एक टर्म x स्क्वेअरचा, एक टर्म xyचा आणि एक टर्म y स्क्वेअरचा. बट तुम्ही म्हणाल y स्क्वेअरच्या सोबत नेहमी 1च असतो का? यार हे पहा, हे गरजेचं नाही. आता तर कसं काय, ॲज्युम करा, एक 2 मिनिटासाठी ॲज्युम करा की m1चा व्हॅल्यू से फॉर एक्झाम्पल 1 आहे आणि m2चा व्हॅल्यू 1/2 आहे. जस्ट ॲज्युम तर करा. 1 इंटू 1/2 इज 1/2 इंटू x स्क्वेअर, 1/2 इंटू x स्क्वेअर. फाइन. 1 प्लस 1/2 करा 3/2 होतो, सो मायनस 3/2 इंटू xy. ओके बाबा, प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर. सो जर का एक लाईन, फर्स्ट लाईन m1च्या जागी जर का मी m1च्या जागी जर का मी 1 टाकला, इथे 1 टाकला, सो y मायनस ऑफ x इज इक्वल टू 0 अशी एक लाईन बनते. इथे हाफ टाकला तर आणखीन एक लाईन बनेल. त्या दोघांचं प्रोडक्ट अशा फॉर्मॅटमध्ये येतो. मग तुम्ही म्हणाल मला की सर जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं प्रोडक्ट जर का केला आपण, ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या दोन लाईनचा प्रोडक्ट केला, तर नेहमी y स्क्वेअरचा कोएफिशियंट 1च येतो का? हे बघ, असंच जर का ठेवायचं असेल तर 1च येतो असं मी म्हणू शकतो. पण याला आणखीन पण तुम्ही मॉडिफाय करू शकता ना रे. मल्टिप्लाय बाय 2, दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय करा, म्हणजे हा बनतो x स्क्वेअर, हा बनतो मायनस 3xy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे याच इक्वेशन लावणार आहे मी, असं पण तर लिहू शकतो ना, असं सांगायचं आहे मला. म्हणजे गरजेचं नाही की y स्क्वेअरच्या सोबत y स्क्वेअरचा कोएफिशियंट नेहमी 1 असला पाहिजे, हे गरजेचं नाहीये. हे गरजेचं नाहीये, हे समजतं तुम्हाला? बरोबर. तर मग ठीक आहे, मी आत्ता हे सर्व प्रोडक्ट वगैरे करून मला असं आला, काय आला की x स्क्वेअरचा एक टर्म बनतो, xyचा एक टर्म बनतो आणि y स्क्वेअरचा एक टर्म बनतो. फाईन. मग मी असं म्हणेन की जनरल सोल्युशन हा असतो, अरे x स्क्वेअरचा टर्म आहे, xyचा टर्म आहे, y स्क्वेअरचा टर्म आहे, बट त्यांच्यासोबत कोण ना कोण असतं, म्हणजे a असतं, जिथे इथे काहीतरी आहे, 2h असतं आणि इथे असतं b. हे तर कन्सिडर करायला केलेलं आहे रे, a 2h आणि b. ओके, इथे तुम्ही काही बोलू शकला असत, d f g काही बोला, काही फरक नाही पडत. बट हे जे कन्व्हेन्शन आहे ते फॉलो करूया आपण. सो दिस a, दिस 2h, दिस b. आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत. हे दोन्ही इक्वेशन्स पूर्णपणे सेम आहेत, पूर्णपणे, टोटली. आणि ज्यावेळेस दोन इक्वेशन सेम असतात ना रे, तर त्यांचे कोएफिशियंट्स ना रेशोमध्ये असतात. म्हणजे m1 m2 बाय a इज इक्वल टू मायनस ऑफ m1 प्लस m2 बाय 2h इज इक्वल टू y स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नाही पहा, 1 डिवाइड बाय इथे b. हे रेशोमध्ये असले पाहिजे. आता याचं पण जस्टिफिकेशन मी इथे देतोय पहा. कसं देतोय पहा. समजा एक लाईनचं इक्वेशन आहे x प्लस 2y से इज इक्वल टू से 4. आणखीन एक लाईनचं इक्वेशन आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 8. तुम्हाला हे पाहून समजतं का रे? याला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 2x, याला 2 नी केलं तर 4y, याला 2 नी केलं तर 8 बनतं. बरोबर आहे ना यार? हे दोन्ही लाईन तर सेमच आहेत किंवा दोन्ही इक्वेशन तर सेमच आहेत.
बस एक ऑपरेशन केलं, जस्ट मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2. मग ज्यावेळेस दोन लाईन किंवा दोन इक्वेशन सेम असतात त्यावेळेस त्यांचे कोइफिशियंट्स रेशोमध्ये असतात. पहा तुम्ही करून, एक्सच्या सोबत 1 आहे, एक्सच्या सोबत 2 आहे, वायच्या सोबत 2 आहे, वायच्या सोबत 4 आहे, 4 आहे कॉन्स्टंट, 8 आहे. करा रेशो सेम आहे का रेशो? पहा बरं, हा 1/2 आहे, इथे पण 1/2 आहे, इथे पण अरे 1/2 आहे. मग तेच तर केलं ना मी इथे. हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत हे समजलं होतं मला. सो रेशो 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 सेम असला पाहिजे, रेशो 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 सेम असला पाहिजे, बरोबर. मग इथून मी असं लिहू शकतो का m1 × m2, हे इज इक्वल टू हे केलं, ए तिकडे गेला, सो m1 × m2, m1 × m2 इज इक्वल टू a/b. हा एक रिझल्ट आहे जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पूर्ण लेसन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आत्ता आपण हे स्टडी करतोय. ज्यावेळेस मी या दोघांना इक्वेट करतो तर तुम्हाला समजतं हा 2h जातो इथे, 2h/b, पहा 2h/b, मायनस पण तिकडेच जातो आणि इकडे राहतो m1 + m2, m1 + m2. सो हे फार समजणं गरजेचं आहे की सम ऑफ स्लोप इज -2h/b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. सम ऑफ स्लोप -2h/b आहे, -2h/b, आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप हा a/b आहे. हे पाठ पाहिजे. मेजॉरिटी ऑफ सम या दोन आर्टिकलवरती आहेत. काय मी एक काम करतो, मी आता हे सर्व रब करतो, हे पाठ पाहिजे काय. सम ऑफ स्लोप -2h/b, प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. बरोबर सांगतोय आता काय. पहा रे, आता तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं, जे लक्षात ठेवायचं ते मी सांगतोय. पहा काय, ते बाकी सर्व सोडून द्या. आता मी तुम्हाला इतकं सांगतोय की जर का दोन लाईन ओके ओरिजिन मधून पास होत असतील तर त्यांचा जो कंबाइंड इक्वेशन असतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन वगैरे केल्यानंतर जो काही इक्वेशन बनतो तर तो इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये बनतो. कोणत्या? ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. काही करा, याच फॉर्मॅटमध्ये बनतो, बरोबर. मग त्या दोन इंडिव्हिज्युअल लाईन्सचा जो काही स्लोप आहे, m1 आणि m2, जो काही स्लोप आहे त्या स्लोपचा जो ऍडिशन असतो तर तो असतो -2h/b. आता जो काढला आपण तो त्या इंडिव्हिज्युअल लाईन्सच्या स्लोपचा जो प्रोडक्ट असतो, म्हणजे m1 × m2 हा असतो a/b. आत्ताच प्रूव्ह केलेलं आपण हे. ओके, हे दोन फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही जर का फर्स्ट टाइम शिकत असाल हे, तर व्यवस्थित तुम्हाला नोट्स काढायचे. ओके, हे सर्व गोष्टी लिहायच्यात व्यवस्थित. इवन इफ यू आर प्रिपेरिंग फॉर MST CET, एंट्रन्सचं जरी प्रिपरेशन करत असाल तर बेसिक स्ट्रॉंग लागतंच. ओके, डेरिवेशन पण पाहिजे असतात रे एंट्रन्सला. लाईक एंट्रन्समध्ये डेरिवेशन नाही विचारत, बट तो जो डेरिवेशन मधला जो कॉन्सेप्ट असतो ना, ओके, त्याच्याने तुमचं प्रिपरेशन चांगला बनत असतं. ठीक आहे. सो असं नाही की फक्त फॉर्म्युला वगैरे रटायचा, डेरिवेशन वगैरे काही नाही करायचे, असं नसतं. एंट्रन्सचं प्रिपरेशन खूप डेप्थमध्ये जायला लागतं प्रिपेअर करते वेळी आपल्याला. तर मग कुठे जाऊन 100% जो आपला टार्गेट असतो ना, खूप डेप्थमध्ये पण जायचं असतं, बेसिक गोष्टी पण करायच्या असतात, खूप ॲडव्हान्स लेवलवरती पण जायचं असतं. तर मग कुठे 100% आपण इलिजिबल असतो. सर्व गोष्टी करायच्यात. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. मी हे रब करतोय, पुढे जातोय. नेक्स्ट स्लाइड. आता पहा काय म्हणतात, आहेत काही क्वेश्चन्स. सेम आता जो फॉर्म्युला आपण स्टडी केला त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स आहेत. जर का फॉर्म्युला इतका व्यवस्थित पाठ नसेल झाला तर मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं रिवाइज करा. पहा लेक्चरमध्ये थोड्या वेळामध्ये खूप सारा कंटेंट ॲड होत जातोय, बरोबर. मग जर का तुम्हाला थोडंसं हेवी होत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का ॲक्च्युली, की पहिले 10 मिनिट बघितले तर 10 मिनिटचे नोट्स काढायचे, मग परत तेच 10 मिनिट परत पाहायचे, म्हणजे एकदम व्यवस्थित पाठ होता नाही का. परत पुढचे 10 मिनिट पाहायचे, त्याचे नोट्स काढायचे, परत तेच 10 मिनिट परत पाहायचे नाही का. परत पुढचे 10 मिनिट पाहिले तर परत स्टार्टिंगपासून नोट्स रेफर करा, फॉलो करा, म्हणजे एकदम व्यवस्थित बनत जाईल तुमचं प्रिपरेशन. ओके, आणि ज्यांना ऑलरेडी व्यवस्थित झालेलं आहे थोडं बहुत, ओके, त्यांना मला नाही वाटत इतका मेजर प्रॉब्लेम इथे येत असेल. काय बोलतात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के असं होतं तिथे लिहिलेलं. ओके, पुढे बोलतात ते सम ऑफ स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ओके इज ट्वाइस द प्रोडक्ट. हे पहा, हे जे लाईन आहे ना ते असं म्हणतात की सम ऑफ स्लोप इज ट्वाइस दी प्रोडक्ट ऑफ स्लोप. बराबर आहे, पण सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला आत्ता केला आहे ना, -2h/b इज 2 टाइम्स प्रोडक्ट. तर जर a/b आत्ता फॉर्म्युला पाठ केला आहे आपण. मग जरा कम्पेअर करा. चला, हे जे दिलं ना त्यांनी, हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्यांनी दिला आहे, बट आपल्याला माहिती पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन असतो ax² + 2hxy + by². सो जस्ट बाय कम्पॅरिझन तुम्हाला असं समजेल की a चा व्हॅल्यू 1 आहे, ओके, 2h चा व्हॅल्यू k आहे, ओके, b चा जो व्हॅल्यू आहे तो -3 आहे, ओके, बरोबर आहे. So m1 + m2 sum of slope is twice the product of slope, बराबर. So -2h/b is equal to 2 times product of slope तर a/b असतो. फॉर्म्युला पाठ केला आपण आता तो. ओके, टाकून द्या सर्व व्हॅल्यू. हे a, h, b सर्वांची व्हॅल्यू टाकून दिलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली k चा व्हॅल्यू हा -2 बनतोय. सेकंड सब टाइप, स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय d4/4. इथे थोडंसं फॉर्म्युला लागेल आपल्याला, एक नवीन फॉर्म्युला लागेल. ते काय म्हणतात माहिती का, हा एक लाईन आहे म्हणे, बरोबर, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, सॉरी. पहिले तर एक काम करा,
ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर सोबत कम्पेअर करा. ए बी सीच्या व्हॅल्यू, ए बी आणि एचच्या व्हॅल्यू फाइंड करा. एचा व्हॅल्यू 3 डन, 2hचा व्हॅल्यू k फाईन, बीचा व्हॅल्यू -1 डन. बरोबर. ते आपल्याला असं सांगतात की स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ओके, म्हणजे हे ऍक्च्युअलमध्ये 2 लाईन्स आहेत. आत्ता बघितलं होतं ना आपण, त्या ऍक्च्युअलमध्ये 2 लाईन्स आहेत. तर 2, एकाचा स्लोप m1, एकाचा स्लोप m2, बट त्यांचा जो डिफरन्स आहे ना, तर ते असं म्हणतात की तो डिफरन्स आहे 4 आहे. आता याच्यावरती आपल्याला वर्क करायचं पहा. डिफरन्सचा स्क्वेअर और m1 मायनस m2 चा होल स्क्वेअर इज m1 प्लस m2 चा होल स्क्वेअर मायनस 4 m1 m2 हा फॉर्म्युला बनतो. दाखवू मी करून पहा. हा ऍक्च्युअल मध्ये कोणता फॉर्म्युला माहिती का? इथे लिहितोय पहा मी, a मायनस बी होल स्क्वेअर. काय असतो रे? a मायनस बी होल स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर असं असतो ना. मी याला असं लिहू शकतो, अरे a मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर मायनस 4ab. थोडंसं चेंज केलं. काय चेंज केलं पहा ना, a मायनस बी होल स्क्वेअरला a मायनस बी होल स्क्वेअर, a स्क्वेअरला a स्क्वेअर, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर, मायनस 2ab च्या जागी 2ab मायनस 4ab, 2ab मायनस 4ab इज मायनस 2ab डन. बट हे पाहून मला असं समजतं की a मायनस ऑफ बी होल स्क्वेअर इज ऍक्च्युअली, यार हे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर तर a प्लस बी होल स्क्वेअर आहे ना, a प्लस बी होल स्क्वेअर आहे ना, आणि मायनस ऑफ 4ab, मायनस ऑफ 4ab तर पुढेच आहे. तेच तर करतोय. a मायनस बी होल स्क्वेअर इज a प्लस बी होल स्क्वेअर मायनस ऑफ 4ab, तेच तर केलेलं आहे मी इथं. सो डिफरन्स ते क्लेम करतायत की 4 आहे, बराबर. बट सम ऑफ स्लोप तर आपल्याला माहिती मायनस 2h/b असतो, बरोबर. प्रोडक्ट ऑफ, हे पहा मायनस 4 ॲज इट इज, प्रोडक्ट ऑफ स्लोप आपल्याला माहिती की तो a/b असतो. सो 4चा स्क्वेअर टाकतो इथे 16 इज इक्वल टू हे मायनस 2h/b. पहा रे बाबा, मायनसला मायनस, 2hचा व्हॅल्यू k टाकला, k बीचा व्हॅल्यू -1 आहे टाकला, मायनस 4 ॲज इट इज, एचा व्हॅल्यू 3 आहे, बीचा व्हॅल्यू -1 आहे, टाकून दिलं, सर्व काही सॉल्व करा. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ k ॲज मायनस प्लस और मायनस ऑफ 1/2, प्लस और मायनस ऑफ 1/2. ओके, यातलं थर्ड स्टेप पहा काय बोलतात. सेम आहे यार, परत तेच बोलतात ते. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, ओके, एक्सिड्स द स्लोप ऑफ अदर बाय 8. एकाचा स्लोप दुसऱ्यापेक्षा 8 जास्त आहे, यार म्हणजे डिफरन्स 8 आहे. समजतं का? एकाचा स्लोप दुसऱ्यापेक्षा 8 जास्त आहे. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज गिवन बाय, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज ग्रेटर बाय 8 असं ते म्हणतात. दॅट मीन्स डिफरन्स इज 8, सिम्पल. सो आपल्याला माहिती डिफरन्सचा स्क्वेअर म्हणजे ऍडिशनचा स्क्वेअर मायनस 4 m1 m2. बट डिफरन्स त्यांनी दिला 8, बट ऍडिशन तर आपल्याला माहिती मायनस 2h/b असतं. m1 प्लस m2 सम ऑफ स्लोप इज मायनस 2h/b. प्रोडक्ट ऑफ स्लोप आपल्याला माहिती a/b असतं. बस कम्पेअर करायचं तुम्हाला. सो गिवन इक्वेशन इज kx स्क्वेअर 4xy मायनस ऑफ y स्क्वेअर इज 0. बट आपल्याला माहिती जनरल जो इक्वेशन असतो ना पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा, तो x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर असतो. कम्पेअर करा, a ची व्हॅल्यू, 2h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, आणि बस इथे टाकून द्या. पूर्ण सॉल्व्ह करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. ओके, you will get value of k as 63. Yes guys, पारे पुढे काय बोलतात. आता हा एक चांगला पॉइंट आहे. परत याचं एक थोडंसं डेरिवेशन पाहूया आपण, थोडंसं आरामात घेऊया. ओके, समजतो का? पहा, आधी सर्वात इम्पॉर्टंट डेरिवेशन समजण्यासाठी क्वेश्चन तुम्हाला मेनली समजलं पाहिजे. ते विचारतात आपल्याला, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पहा नीट पहा, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, and perpendicular to lines represented by this equation. ठीक आहे, थोडंसं विचार करूया आपण आता जरा. पहा, हे थोडंसं आरामात करूया काय. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, अँड परपेंडिक्युलर टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. मला हा डाऊट येतो की हा इक्वेशन काय आहे. विचारा तुम्ही स्वतःला. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज 0 काय. मला तर वाटतं आता शिकला आपण. तोच तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन होतो. अशा 2 लाईनचा इक्वेशन असतो तो जे ओरिजिन मधून पास होतात. तो अशा 2 लाईनचा इक्वेशन आहे जे ओरिजिन मधून पास होतात. सो ऍक्च्युअल मध्ये हे जे 2 लाईन्स आहेत ना रे, हे जे 2 लाईन्स आहेत ना रे, तर या 2 लाईनचा तो इक्वेशन आहे. कोण? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज 0. हे या 2 लाईनचा इक्वेशन आहे. हे तुम्ही आधी क्लिअरली समजून घ्याल काय. मी ॲज्युम करतो की याचा स्लोप m1 आहे, मी ॲज्युम करतो की याचा स्लोप m2 आहे. एकाचा m1 स्लोप बोलतो, एकाचा m2 स्लोप बोलतो. बट मला हे माहिती आहे की सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2 जो असतो तो असतो मायनस 2h/b. यस, प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 इंटू m2 जो असतो तो असतो a/b. हे माहिती की नाही? ठीक आहे, चलो ओके.
फाइंड काय करा म्हणताय तुम्ही, काय फाइंड करताय, काही रिलेशन दिसत नाही मला, जरा बघतो मी परत प्रश्न नाही का. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कंबाइंड इक्वेशन मध्ये प्रोडक्ट करायचं आहे दोन लाईनचा कोणता तरी. कशा दोन लाईन आहेत, पासिंग थ्रू, हां इथून जाणार आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दीज टू लाईन. यार या दोन लाईनला परपेंडिक्युलर असलेल्या लाईन्सचं प्रोडक्ट. या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो मी इथे, या लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दॅट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. येस, म्हणजे हे जे पिंक कलरच्या लाईन दिसतात तुम्हाला, आपल्याला यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड करायचं गाईस. ठीक आहे यार, मला एक गोष्ट माहिती की जी लाईन ओरिजिन म्हणून पास होते त्या लाईनचं इक्वेशन असतो y इज इक्वल टू mx. जी लाईन ओरिजिन म्हणून पास होत असते त्या लाईनचं इक्वेशन असतो y इज इक्वल टू mx. करेक्ट. पण याचा स्लोप काय आहे माहिती नाहीये. बट थोडंसं एक डोकं चालू आहे आपण की जर का दोन लाईन परपेंडिक्युलर असतील ना रे, तर तुम्हाला माहिती आहे ना m1 इंटू m2 हा -1 असला पाहिजे. किती? -1 असला पाहिजे. म्हणजे आपल्या लाईनचा जो स्लोप आहे ना, तर तो आहे -1 डिवाइड बाय m2. क्लिअर आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही आपली जी लाईन आहे ना, तर ती आहे y इज इक्वल टू -1 डिवाइड बाय m2 इंटू x. m2 जातो इथे, म्हणजे m2 इंटू y -x तिकडे, हा इकडे येतो, प्लस x इज इक्वल टू 0 असं बनतो. म्हणजे ही एक आपली लाईन आहे, मिळाली आपल्याला. बस इतकं माहिती असलं पाहिजे तुम्हाला की जर का दोन लाईन परपेंडिक्युलर असतील देन m1 इंटू m2 एकाचा स्लोप इंटू दुसऱ्याचा स्लोप शुड बी -1. फाईन. इथे पण त्याचं ॲप्लिकेबल आहे. याचा स्लोप m1 आहे, याचा स्लोप m आहे. सो m इंटू m1 हॅज टू बी -1. दॅट मीन्स m मीन्स, म्हणजे या लाईनचा स्लोप मीन्स -1 डिवाइड बाय m1. हे झेपतं का तुम्हाला? डेफिनेटली झेपलं पाहिजे. म्हणजे या लाईनचा जो इक्वेशन येणार आहे तो काय आहे माहिती का? y, हे पहा m किती आहे, -1 बाय m1 इंटू x असा आहे. सो m1 इथे येऊन मल्टिप्लाय होतो. सो m1 इंटू y -x इथे येऊन प्लस x होतो. दॅट इज इक्वल टू 0 बनतो आहे. दॅट इज इक्वल टू 0. काय सांगितलं होतं फाइंड करण्यासाठी? फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दॅट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. या दोन पेअर ऑफ लाईन्सला परपेंडिक्युलर पाहिजे आपल्याला आहेत. मग या दोन लाईनचं प्रोडक्ट करायचं ना आपल्याला. या दोन लाईनचं इक्वेशन आपण काढलंय. आता या दोन लाईनचं आपल्याला फक्त आणि फक्त प्रोडक्ट करायचं. पाहिजे थोडीशी जागा पाहिजे मला इथे नाही का प्रोडक्ट करण्यासाठी. थोडंसं इथे करतोय काय मी, लक्षात काय रे बाबा त्या लाईनचं इक्वेशन m2y प्लस x. ओके, या लाईनचं इक्वेशन पहा m1y प्लस x इज इक्वल टू 0 हा आपला आन्सर असला पाहिजे. ठीक आहे. हे पहा करा प्रोडक्ट m1 इंटू m2 yचा स्क्वेअर. ओके, yचा स्क्वेअर हे इंटू हे काय रे m2xy. ओके, प्लस m1xy. ओके बाबा, प्लस x इंटू x इज x स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनतो इथे. ठीक आहे, चलो. ओके, सो m1 इंटू m2 yचा स्क्वेअर. ओके, xy जर का तुम्ही कॉमन कराल इथे, xy जर का तुम्ही कॉमन कराल यू विल गेट m1 प्लस m2 आणि प्लस x स्क्वेअर तर पुढे आहेच आहे. सो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन हा आहे. रिक्वायर्ड पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन हा आहे. ठीक आहे. पण m1 इंटू m2 तर ऑलरेडी आपण काढलाय. किती आहे रे? a बाय बी. सो a बाय बी इंटू y स्क्वेअर. ओके, m1 प्लस m2 तर -2h बाय बी आहे. -2h बाय बी इंटू xy प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला असं समजतं की इथे बी आहे, इथे बी आहे, इथे पण बी, म्हणजे मल्टिप्लाय बाय बी जर का केलं मी दोन्ही साईडला तर इथे बनतो ay स्क्वेअर. ओके, -2hxy. ओके, बीनी मल्टिप्लाय केलं ना, सो bx स्क्वेअर. ओके, दॅट इज इक्वल टू 0. काही नाही रे, दोन्ही साईडला बीनी मल्टिप्लाय केलं आपण. बस दोन्ही साईडला बीनी मल्टिप्लाय करायचं. सो रिझल्ट तुम्हाला पाठ करायचा. पहा नीट पहा. या अशा दोन लाईन आहेत ज्यांचं इक्वेशन हा आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. मग याच दोन लाईनला ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या अशा दोन लाईन्स आहेत ज्या त्याच दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत. याच दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत. मग त्यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असा आहे म्हणे. पण मला काहीतरी थोडंसं सिमिलरिटी दिसतं. काय केलं माहिती का? बी ला लिहिलं इथे, ए ला लिहिलं इथे. पहा ना, bx स्क्वेअर, bx स्क्वेअर दिसतं का? हे bx स्क्वेअर हवं तर लिहू का असं? bx स्क्वेअर -2hxy प्लस ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा रे, बी ला लिहिला इथे bx स्क्वेअर, ए ला लिहिला इथे ay स्क्वेअर, bx स्क्वेअर ay स्क्वेअर. डन. आणि तो मधातला जो आहे ना प्लस 2hxy आला, प्लस 2hxy आला, त्याचा फक्त साइन रिव्हर्स करायचा. इतका फक्त प्रोसेस आहे.
म्हणजे इतकं करून करून शेवटी आन्सर इतकं सोपं आहे नाही का. मग हे आपल्याला पाठ करायचं आहे, एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपल्याला पाठ करायचं असणार आहे. ओके ठीक आहे. तर मग याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत ते घेऊया आता. लक्षात आलं. पहा आता इथे काय क्वेश्चन. थर्ड सम आहे. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दीज लाइन्स. या दोघांना परपेंडिक्युलर पाहिजे आणि ओरिजिन म्हणून पास झाले पाहिजे नाही का. आता तेच केलं होतं बहुतेक आपण. या दोघांना परपेंडिक्युलर पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे पण ओरिजिन म्हणून पाहिजे. म्हणजे या दोघांचं इक्वेशन फाइंड करायचं. कसं करायचं असतो. हा टाकायचा इथे, हा टाकायचा इथे. म्हणजे 3 गेला x सोबत 3x², 5 गेला 5y². आतमधला साइन रिव्हर्स प्लस 8xy. सेम -3 गेला इथे. हे पहा याच्यासोबत -3 आहे. 3 नाही आहे, -3 आहे. -3x², 5y², 5y². आतला साइन रिव्हर्स -2xy. मायनस साइन कॉमन करायचं, करा इथे कॉमन. सो इथे 3x² असा बनेल तो. मायनस साइन तिकडे जाऊन असे 0 डिवाइड बाय -1 0 असतो शेवटी. सो याला तुम्ही असं पण लिहू शकता. पहा हा वाला इक्वेशन, हा वाला. याच्यामध्ये x² नाहीच आहे नाही का. म्हणजे 0x² लिहा, xy लिहा, y² आहे जो काही आहे तो आहे. 1 लिहिला xच्या सोबत म्हणजे 1x². 0 लिहिला yच्या सोबत म्हणजे 0 झाला तो. आणि xy चा साइन रिव्हर्स केला. सो दिस आवर आन्सर. देन लास्ट हे जे काही दिसतं तुम्हाला काय बोलतात 3x² - 4xy बट y² नाही आहे म्हणजे 0y² आहे. सो 0 टाकला इथे xच्या सोबत, 3 टाकला इथे yच्या सोबत म्हणजे 0x². आतमधला साइन रिव्हर्स आणि 3y² दॅट इज इक्वल टू 0. हा आपला आन्सर आहे. ओके पहा जाऊया पुढे. काय बोलतोय पहा. फाइंड कंडिशन दॅट line 4x plus 5y coincides with one of the line given by that equation. ओके आता इथे पाहाल काय. इथे थोडंसं विचार करायला लागेल तुम्हाला. 4x plus 5y is coincides with one of the line given by that equation. म्हणजे हा जो इक्वेशन आहे ना रे, हा इक्वेशन तुम्ही स्वतःला विचारा की तो इक्वेशन काय आहे. यार हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे हे 2 लाईनचं इक्वेशन आहे जे ओरिजिन मधून पास होतं. हे 2 लाईनचं इक्वेशन आहे जो ओरिजिन मधून पास होतो. हे समजतं तुम्हाला. ठीक आहे. मग या इक्वेशनला जर का मी समजा x² ने डिवाइड केलंच, समजा जस्ट बघून घ्या तुम्ही, केलंच जर का डिवाइड नाही का, हे असं काहीतरी बनणार ना x² ने डिवाइड केल्यानंतर. बरोबर हे असं काहीतरी बनलेलं आहे इथे. मग मी काय म्हणतोय हे 2 लाईनचं इक्वेशन आहे. आणि आपण एकदम स्टार्टिंगमध्ये काय शिकलो रे की हे ते जे 2 लाईन्स असतात ना, या लाईन वरतीचा पण पॉइंट याला सॅटिस्फाय करतो आणि या लाईन वरतीचा पण पॉइंट त्याला सॅटिस्फाय करतो. म्हणजे ही लाईन पण याला सॅटिस्फाय करते आणि ही लाईन पण याला सॅटिस्फाय करते. बरोबर. मग त्या 2 मधले कोणती तरी एक लाईन ही त्यांनी दिली आपल्याला. पण ते बोलतायत लाईन 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the line given by that equation. म्हणजे या 2 लाईन मधली एक लाईन त्यांनी दिली आहे. मग ती एक लाईन टाकून देऊ ना आपण इथे. पहा रे 4x plus 5 is equal to 0. दॅट मीन्स इथे मी असं लिहू शकतो का 4x is equal to -5y. ठीक आहे यार. ओके म्हणजे y डिवाइड बाय x त्याला मी -4/5 is equal to y by x असं लिहू शकतो की नाही मी. ओके सो y by x ला मी -4/5 लिहू शकतो. तेच तर इथे टाकतोय मी y by x च्या जागी. y by x इथे टाकून देतो डायरेक्टली. म्हणजे एक लाईननी तर 2 लाईनचा जो इक्वेशन आहे, ओके दोन्ही लाईन त्याला सॅटिस्फाय करतात. दोन्ही लाईन करतात म्हणजे पहिली पण लाईन करते, दुसरी पण लाईन करते, दोघे मिळून करतात. दिलं तर एकच लाईन आहे. सो एक लाईन जस्ट मी इथे टाकून देतोय. सो ए आणि बीचा काहीतरी एक समथिंग रिलेशन बनून जातो. तेच ते आपल्याला विचारतात की व्हॉट इज दी कंडिशन काय आहे असं ते विचारतात आपल्याला. ही ती कंडिशन आहे. टाकल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर असं येतं. ओके हियर्स गाईज. सो नेक्स्ट सम त्यातला सेकंड सब टाईप आहे. काय बोलतात पहा. ओके फाइंड कंडिशन दॅट line represented by this equation may be perpendicular to lines given by this equation. यामध्ये जे 2 लाईन्स आहेत बरोबर, यामध्ये ज्या 2 लाईन्स आहेत त्या 2 मधल्या कोणत्या तरी एका लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे असं ते म्हणतात. बरोबर. ठीक आहे चलो. ओके तर पहा आता ही जी लाईन आहे, ही ऍक्च्युअल मध्ये इथून पास होत आहे. थोडंसं नीट विचार करा. ते म्हणणार कसं काय. हे जे 2 लाईन्स आहेत ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या 2 लाईन्स आहेत.
या ज्या दोन लाईन्स आहेत ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या दोन लाईन्स आहेत, म्हणजे हा पॉईंट ओरिजिन आहे, करेक्ट ना. इंटरसेक्शन इज ओरिजिन ना, दोघे लाईन ओरिजिन म्हणून पास होतात म्हणजे इंटरसेक्शन ओरिजिन आहे. इव्हन दिस लाईन पासेस थ्रू ओरिजिन. तो म्हणणार का भाऊ इथे कॉन्स्टंट दिसतोय का, नाही, म्हणजे हा तो लाईन आहे, हा नाही आहे काय, हा नाही आहे, हा तो लाईन आहे, बरोबर. मग मी एक काम करतो, चलो या लाईनचा मी स्लोप करणार डायरेक्टली. स्लोप म्हणजे काय रे हे पहा, या लाईनचा जो काही स्लोप आहे, स्लोप m1 बोलतो मी त्याला, ओके, इज मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x दॅट इज 3 डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y दॅट इज इक्वल टू 1. हा तो स्लोप आहे, करेक्ट. आता या लाईनचा जर का स्लोप, या लाईनचा जर का स्लोप -3 असेल तर आपल्या लाईनचा स्लोप बघूया का. हे पहा, या लाईनचा स्लोप इंटू आपल्या लाईनचा स्लोप, इट हॅज टू बी -1. या लाईनचा स्लोप इज -3, आपल्या लाईनचा स्लोप इज m2, हॅज टू बी -1. मायनस मायनस कॅन्सल कराल तर m2चं व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 3 बनेल. म्हणजे यार आपल्या लाईनचा स्लोप 1/3 आहे काय, आपल्या लाईनचा स्लोप हा 1/3 आहे. स्लोप म्हणजेच y/x असतो, स्लोप म्हणजेच y/x असतो. आता इथे थोडंसं रॉंग केलेलं ॲक्च्युली. सो पहा इथे हा जो इक्वेशन आहे x2 ने डिवाइड करायचा, x2 ने डिवाइड करायचा. सो हा a बनतो, इथे 2h y/x बनतो, इथे y/x होल स्क्वेअर बनतं, बरोबर. तर हा जो y/x असतो ना रे, y/x असतो ना, तोच स्लोप असतो ॲक्च्युअलमध्ये. कारण की लाईनचं इक्वेशन तर y इज इक्वल टू mx असतं, बरोबर ना. म्हणजे y/x म्हणजेच स्लोप असतो ना रे. म्हणजे आपल्या लाईन y/x ची व्हॅल्यू स्लोप आहे, म्हणजे आपल्या लाईनचा जो स्लोप आहे ना, या लाईनचा जो स्लोप आहे ना, y/x चा स्लोप टाकला तरी चालत असतो, असं इनफॅक्ट आहे, बरोबर. सो y/x इथे -3 टाकलेलं ॲक्च्युअली, जे की रॉंग आहे. इथे 1/3 टाकायला हवा होता, इथे ना 1 डिवाइड बाय 3 टाकायला हवा होता, इथे 1 डिवाइड बाय 3 टाकायला हवा होता. मग हे सिम्प्लिफाय करा बरं तुम्ही. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काही इक्वेशन येईल तो येईल, मग तो असेल कंडिशन. दॅट इज कंडिशन दॅट this line is perpendicular to one of the line given by that equation. ओके, ठीक आहे यार, चला पुढे पहा. आता क्वेश्चन नंबर 6 काय बोलतोय पहा काय. इफ वन ऑफ द लाइन गिवन बाय that equation is perpendicular to px plus qy. तेच तर म्हणतो यार. आता बहुतेक मला वाटतं असाच एक सम केला आपण एक्झॅक्टली. ओके, इफ वन ऑफ द लाइन गिवन बाय दिस इक्वेशन, ओके, हा इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करतो बिकॉज दॅट इज पेअर ऑफ स्ट्रेट लाइन इक्वेशन ax² plus 2hxy plus by². So if one of the line given by that equation is perpendicular to px plus qy ला perpendicular आहे म्हणे. यार ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये टेक्निकली थोडंसं डायग्राम परत हा पण रॉंगच आहे खरं सांगू तर. कारण की हा px plus qy आहे ना, इथूनच पास झाला पाहिजे, सो इफ वन ऑफ द लाइन गिवन बाय that equation is perpendicular to, एक लाइन परपेंडिक्युलर आहे px plus qy ला, px plus qy is equal to 0, याला तो परपेंडिक्युलर आहे. ओके, तेव्हा इथे काय ड्रॉ करताय काय माहिती का, हे जे दोन लाईन्स आहेत ओरिजिन म्हणून पास होणाऱ्या दोन लाईन्स आहेत, बरोबर. आणि हा पण जो लाईन आहे ना px plus qy, कॉन्स्टंट टर्म तिथे नाहीच आहे प्रेझेंट. आणि लाईनच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कॉन्स्टंट टर्म जर का प्रेझेंट नसेल तर लाईन ओरिजिन म्हणून पास होत असतो, म्हणजे तो पण लाईन इथूनच पास होतो. सो डायग्राम हे जे ड्रॉ केलं ना ते टेक्निकली थोडंसं रॉंग आहे, बट ठीक आहे, समजण्यासाठी काही हरकत नाही आहे. इफ वन ऑफ द लाईन गिवन बाय दिस इक्वेशन इज परपेंडिक्युलर टू लाईन px plus qy is equal to 0. मग मी एक काम करतो यार, px plus qy is equal to 0 चा या लाईनचा स्लोप काढतोय. सो या लाईनचा स्लोप बनतो -p डिवाइड बाय q, आणि आपल्या लाईनचा स्लोपला मी m2 बोलतोय. मग तुम्हाला माहिती दोन लाईन जर का परपेंडिक्युलर असतील तर m1 इंटू m2 हॅज टू बी -1, बरोबर. सो m1चं व्हॅल्यू -p डिवाइड बाय q, m2चं व्हॅल्यू तर आहे m2 इज इक्वल टू -1 करतो, मायनस मायनस कॅन्सल करा, m2 व्हॅल्यू इज इक्वल टू q डिवाइड बाय p बनतो. m2चं व्हॅल्यू ना q डिवाइड बाय p बनतो, करेक्ट. ठीक आहे, चलो झालं, म्हणजे अर्धा क्वेश्चन तर इथे सॉल्व्ह झाला. आता पहा काय, सो इक्वेशन आहे पहा, इथे ऑलरेडी केलं होतं हे सोल्युशन खरं तर. ठीक आहे, चलो. सो इक्वेशन आहे या दोन पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे ax² plus 2hxy plus by² is equal to 0. जस्ट डिवाइडेड बाय x² ने डिवाइड करा बरं. इथे x² ने डिवाइड करायचं, इथे नाही का, x² ने डिवाइड करायचं, काय बनतं मग हे a बनतं 2h y/x बनतं, इथे y/x चा होल स्क्वेअर बनतं. आणि काय माहिती का मुलांना, y/x ची व्हॅल्यू म्हणजेच स्लोप असतो, हे आपण आत्ताच पाहिलं. या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनमध्ये y/x जो असतो ना तोच स्लोप असतो, आणि स्लोप तर काढलाय आपण. या दोन्ही लाईन मधल्या कोणत्याही एका लाईनचा जरी स्लोप टाकाल ना ते y/x च्या जागी, तरी तो इक्वेशन सॅटिस्फाय होत असतो. परत सांगतो, या दोन्ही लाईन मधल्या कोणत्याही एका लाईनचा तुम्ही स्लोप काढाल तरी तो इक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे, कारण की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करत असतं.
मग एका लाईनवरतीचे पॉईंट पण सॅटिस्फाय होणार, दुसऱ्या लाईनवरतीचे पण होणार, दोघांवरचे पॉईंट्स मिळून पण सॅटिस्फाय करतात, बरोबर ना. सो कोणत्या तरी एका लाईनचा स्लोप काढतोय, तिथे टाकतोय, होतोय सॅटिस्फाय तो. डन. सो पहा रे, वाय बाय एक्सच्या जागी काय टाकायचं ठरलं होतं, वाय बाय एक्सच्या जागी क्यू बाय पी ना, क्यू डिवाइड बाय पी टाकला पहा, वाय बाय एक्सच्या जागी क्यू बाय पी. इथे स्क्वेअर होतो, क्यू स्क्वेअर बाय पी स्क्वेअर होतो, इथे क्यू बाय पी राहतं फक्त सिंपल, हे असं बनलं काहीतरी, जस्ट मल्टिप्लाय बाय पी स्क्वेअर. देन पहा इथे मी पी स्क्वेअरनी मल्टिप्लाय करतो, असं आल्यानंतर ना इथे पी स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं, पी स्क्वेअर इंटू ए पी स्क्वेअर, हा पी आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो म्हणजे 2h पी क्यू, आणि हा पी स्क्वेअर आणि हा पी स्क्वेअर कॅन्सल होतो म्हणजे बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0, हा असा बनतोय. ओके, सो हा आपला आन्सर असणार आहे. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारतात ते, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, and making an angle and making equilateral triangle with line y is equal to 3. हे बघा y is equal to 3 काय असतं पहा, 1 2 3. y ऍक्सिस वरती 3 वरती जाऊन एक हॉरिझॉन्टल लाईन जी ड्रॉ केली ना, दॅट इज नथिंग बट y is equal to 3 लाईन. ओके फाईन, तो y is equal to 3 लाईन आहे. मग ओरिजिन मधून पास होणाऱ्या असे काही लाईन्स ड्रॉ करा तुम्ही, लाईन आपली ओरिजिन मधून पास झाली पाहिजे, बरोबर ना. ते म्हणतात तिथं फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन, तर ओरिजिन म्हणून पास झाली पाहिजे, अँड विच इज मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ y is equal to 3 वाला लाईन, म्हणजे y is equal to 3 वाल्या लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवला पाहिजे, म्हणजे हा 60 अँगल असला पाहिजे, हा अँगल 60 असला पाहिजे, इव्हन हा पण अँगल 60 असला पाहिजे, 30 + 30 60. बाय डिफॉल्ट हा 30 जर का असेल तर हा 60 असला पाहिजे, बिकॉज ओव्हरऑल इज 90 ना. म्हणजे या लाईनचा जो स्लोप आहे ना, या लाईनचा जो स्लोप आहे, स्लोप इट हॅज टू बी tan ऑफ 60, बिकॉज स्लोप म्हणजे माहिती ना, अँगल ऑफ इन्क्लिनेशनचं tan इज स्लोप, म्हणजे या लाईनचा जो स्लोप आहे दॅट इज √3. ओके यार, ठीक आहे, चलो √3 क्लिअर. पण आपल्याला माहिती जी लाईन ओरिजिन म्हणून पास होते अशा लाईनचं इक्वेशन असतो y is equal to mx, म्हणजे y is equal to √3x, y is equal to mx, y is equal to √3x, हा या लाईनचं इक्वेशन असणार आहे. मग सिमिलरली या लाईनचं इक्वेशन काढा बरं. हे पहा, या लाईनचं पण इक्वेशन y is equal to mx असणार. ठीक आहे यार, y is equal to स्लोप म्हणजे काय, अँगल ऑफ इन्क्लिनेशन पहा ना, 60 + 30, 90 + 30 इज 120. 120 मी काय करतो, tan ऑफ 90 + 30 लिहितो. ओके, इंटू एक्स. समजतं ना तुम्हाला, स्लोप म्हणजे tan थीटा असतो, बरोबर ना. स्लोप म्हणजे काय, tan थीटा असतो. tan ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन मीन्स स्लोप. सो y is equal to, हे पहा सेकंड क्वाड्रंट टॅनचा व्हॅल्यू बेसिकली मायनस असला पाहिजे. 90 मीन्स 90 × 1 ऑर्डर असेल तर टॅन बनतो कॉट अँड देन 30 इंटू एक्स. सो आन्सर शुड बी y is equal to मायनस ऑफ कॉट 30 असतो √3 इंटू एक्स, म्हणजे हा √3 इथे येईल, म्हणजे √3x + y is equal to 0. इज अवर आन्सर. म्हणजे हा लाईन हा आहे, हा वाला लाईन हा आहे, काय रे हा लाईन काय आहे, √3x मायनस ऑफ y is equal to 0 आहे ना. हा लाईन पहा ना, y तिकडे जाऊन मायनस नाही का. आता मग या दोन लाईनचा जर का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन विचारत असेल, फाइंड कंबाइंड इक्वेशन, म्हणजे या दोन लाईनचा कंबाइंड इक्वेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन वाला इक्वेशन करा. मल्टिप्लिकेशन हे इंटू हे करा बरं तुम्ही, काय बनतं पहा बरं, √3x + y ओके इंटू √3x मायनस ऑफ y करा, दोघांचं प्रोडक्ट करा, a + b इंटू a - b इज a² - b², म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे 3x² मायनस b² म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे y² इज इक्वल टू 0. हा बनतो कंबाइंड इक्वेशन. येस ऑर नो, क्लिअर आहे गाईज. पहा जातो पुढे, क्वेश्चन नंबर 8 काय बोलतात पहा. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय दॅट इक्वेशन, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय दॅट इक्वेशन इज 4 टाइम्स द अदर. ठीक आहे, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन मीन्स एकाचा स्लोप म्हणजे m1 बोलतोय मी, ठीक आहे, इज 4 टाइम्स द अदर. इट इज 4 टाइम्स द अदर. स्लोप ऑफ वन लाईन इज 4 टाइम्स द अदर. ठीक आहे, देन शो दॅट प्रूव्ह दॅट काहीतरी बोलतात ते. ओके, स्लोप ऑफ वन लाईन इज 4 टाइम्स द अदर. फाईन यार, आपल्याला माहिती सम ऑफ स्लोप m1 + m2 इज -2h/b. पार्ट केलं ना आपण, सम ऑफ स्लोप -2h/b. ओके, m1 + m2 इज -2h/b. सम ऑफ स्लोप इज -2h/b. बट m1 ला तर मी 4m2 लिहिणार आता, कारण की त्यांनी सांगितलं एकाच स्लोप दुसऱ्याचा 4 टाइम्स आहे. m2 ला ॲज इट इज लिहिणार, म्हणजे 5m2चा व्हॅल्यू असा म्हणला, म्हणजे m2चा व्हॅल्यू असा म्हणला, 5 तिकडे जाऊन डिवाइड. ठीक आहे, चलो त्याला जरा मी मार्क करतोय. ओके, ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ स्लोप माहिती ना a/b असतो. m1 म्हणजे 4m2 आहे, त्यांनी दिलं आहे. m2 ॲज इट इज नोट केला, a/b लिहिला, म्हणजे m2चा स्क्वेअर काय बनणार आहे, a/4b. भाऊ पण m2चा व्हॅल्यू असा आहे ना, हा जर का व्हॅल्यू मी इथे टाकला m2च्या जागी आणि त्याचा स्क्वेअर केला आणि सिम्प्लिफाय केलं, इकडे तिकडे केलं, तर हे असं बनणार.
हे कॅल्क्युलेशन वगैरेचा जो पार्ट आहे ना, ओके, हे एक्सपेक्ट नका करू, नाही का, की मी एकदम व्यवस्थित हे सांगेन एक्सप्लेन करून. तर 11th 12th आता 12th मध्ये आहात तुम्ही, बरोबर. सो या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली आल्या पाहिजे, बाय डिफॉल्ट आलं पाहिजे. सो तुम्हाला ते करायचं आहे, नाही का, सिम्प्लिफिकेशन वगैरे. फक्त काय तुम्ही बस व्हिडिओ पाहत बसायचं नाहीये. तुम्हाला जे काही न्यूमेरिकल्स मी करतो इथे, ते सर्व न्यूमेरिकल्स तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे मुलांना. ठीक आहे यार. आता इव्हन हे पण बोलण्याचा टाइम वेस्ट नाही केला पाहिजे खरं तर मी. ठीक आहे, नेक्स्ट संपा. क्वेश्चन नंबर 9 काय बोलतात, इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय दॅट इक्वेशन, ओके, ठीक आहे, if one of the line given by that equation bisects angle between the coordinate axis. पहा, ते दोन लाईन्स आहेत, हे तर माहिती आहे आपल्याला, कारण की पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन येतो. x² + 2hxy + 3y² = 0 हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं, बरोबर ना. सो वन ऑफ द लाईन, या दोघांमधलं एक लाईन, वन ऑफ द लाईन गिवन बाय दॅट इक्वेशन बायसेक्ट्स अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कोऑर्डिनेट ॲक्सिसला बायसेक्ट करतोय, म्हणजे 45 करतोय. म्हणजे इनडायरेक्टली ते आपल्याला असं सांगतायत की दोन लाईन मधला एका लाईनचा जो स्लोप आहे ना, तो 1 आहे, 1. कारण की स्लोप म्हणजे असतो tan θ, म्हणजे tan 45 म्हणजे 1 असतो ना तो, म्हणजे स्लोप 1 नाही, एकाचा स्लोप 1 नाही. आता दुसरा स्लोप काय असेल माहित नाहीये, पण ते म्हणतात हे असं काहीतरी रिलेशन प्रूव्ह करावं नाही. ठीक आहे यार, चलो आपण प्रोसीड करूया डायरेक्टली. काही माहित नाही कसं करायचं वगैरे, बट इतकं माहिती आहे आपल्याला की m1 × m2 a/b असतं. m1 तर 1 नाही यार, एकाचा स्लोप तर 1 नाही, म्हणजे m2 हा a/b आहे. लक्षात ठेवूया m2 a/b आहे. पुढे बघूया, होईल ते होईल. सम ऑफ स्लोप m1 + m2 इज -2h/b. सम ऑफ स्लोप हा -2h/b. ओके यार, एका स्लोप 1 नाही, दुसरा स्लोप m2 आहे, इज = -2h/b करतोय मी इथे. m2चं व्हॅल्यू हे -1 तिकडे जाऊन असं काहीतरी बनला येतो, नाही का. ॲक्च्युली इतकं करायची गरज नव्हती खरं तर, बट ठीक आहे चलो. असं जरी न करता, ओके, 1 ला 1 लिहितो, m2च्या जागी a/b टाकतो डायरेक्टली, इज = -2h/b करतो इथे. b गेला इथे, सो इथे b + a/b इज = -2h/b. सो b विल गेट कॅन्सल. दोन्ही साईडला स्क्वेअर करा, म्हणजे a + b चा होल स्क्वेअर, a + b चा होल स्क्वेअर, -2h चा स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर 4 असतो, आणि h चा स्क्वेअर h², सो 4h² बनूनच जाईल ना. करेक्ट आहे. सो हा आहे पहा एक्सरसाइज नंबर 4.1, पहिला एक्सरसाइज आपण केलेला आहे इथे. ठीक आहे, आता पुढचे आर्टिकल्स पाहूया. तर पहा आता नेक्स्ट आर्टिकल आहे, पहा अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. दोन लाईन मधला अँगलचा आर्टिकल आहे. पहा, जर का दोन लाईन्स असतील, एकाचा स्लोप m1 आहे, एकाचा स्लोप m2 आहे. अक्यूट अँगल बिटवीन दिस टू लाईन्स इज गिवन बाय, मॉड गेलं की अक्यूट येतो बरं, m1 - m2 / 1 + m1 m2. हे अँगल बिटवीन दोन लाईनचा फॉर्म्युला आहे, टू लाईनचा फॉर्म्युला आहे. आणि हा केव्हा व्हॅलिड आहे माहिती का, जेव्हा आपल्याला m1 पण माहिती, जेव्हा आपल्याला m2 पण माहिती, तर मग तो आपण अँगल फाइंड करू शकतो. बट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये कसं असतं रे, पेअर ऑफ लाईन मध्ये काय असतं की कंबाईंड इक्वेशन दिलं असतं, लाईक ax² + 2hxy + by², ज्याच्यामध्ये m1 आणि m2 असं काही सेपरेटली दिलं गेलेलं नाहीये, बरोबर. म्हणजे हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज नाही करू शकत आपण. सो इथे एक डेरिवेशन आहे, इम्पॉर्टंट डेरिवेशन ॲक्च्युली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला, जनरली विचारतात बोर्ड एक्झाममध्ये. आणि प्लस लाईक एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण हा जो फॉर्म्युला आहे अँगल बिटवीन टू लाईन्स, ओके, तर तो पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. सो सी गाईज, काय करतो आपण इथे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ax² + 2hxy + by² 0 इज अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन. सम ऑफ स्लोप इज गिवन बाय -2h/b. सम ऑफ स्लोप मीन्स -2h/b. प्रोडक्ट ऑफ स्लोप मीन्स a/b. हे पाठ आहे आपल्याला. आपल्याला तर माहिती, जर का समजा या लाईनचा स्लोप m1 असला असता, या लाईनचा स्लोप m2 असला असता, अँगल बिटवीन दिस टू लाईन्स इज गिवन बाय, हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. बस m1 m2 माहित नाहीये. पण मी काय म्हणतोय, m1 - m2 होल स्क्वेअर इज = m1 + m2 होल स्क्वेअर + 4m1 m2. हे आपण आता शिकलो होतो ना रे, a - b चा होल स्क्वेअर मीन्स a + b चा होल स्क्वेअर + 4ab. करेक्ट ना. तर मग m1 - m2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू, यार m1 + m2 तर हा याचा स्क्वेअर म्हणजे काय, 4h² / b². काय 4h² / b², मायनस ऑफ, सॉरी प्लस, सॉरी इथे मी रॉंग केलेलं आहे. या फॉर्म्युलामध्ये इथे मायनस पाहिजे ॲक्च्युली. m1 - m2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू m1 + m2 चा होल स्क्वेअर - 4m1 m2. सो -4 m1 m2 चा व्हॅल्यू पहा बरं, m1 × m2 इज a/b ना. पण मी एक काम करतो, b इथे पण लिहितो, b इथे पण एक्स्ट्रा जरा लिहितो नाही का, कारण की बेस मला सेम करायचं, b² सेम करायचं आहे, बरोबर. सो m1 - m2 होल स्क्वेअर
इट इज इक्वल टू बरं बी स्क्वेअर, इथे पण बी स्क्वेअर सेम आहे, सो 4h² मायनस 4ab. न्यूमरेटर इज 4h² मायनस 4ab डिवाइड बाय डिनॉमिनेटर इज बी स्क्वेअर. फाईन. करा अंडर रूट. हे बघा इथे 4 कॉमन करू शकता तुम्ही, म्हणजे मी याला m1 मायनस ऑफ m2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 जर का कॉमन करेन तर ब्रॅकेटमध्ये h² मायनस ab बनेल डिवाइड बाय बी स्क्वेअर बनेल. बरोबर ना रे? आता जर का तुम्ही अंडर रूट कराल, कारण की आपल्याला m1 मायनस m2 च्या व्हॅल्यूमध्ये इंटरेस्ट आहे, सो व्हॉट इज m1 मायनस m2, याला अंडर रूट करायला लागेल. 4चा अंडर रूट 2, h² मायनस ab ला अंडर रूट मध्ये टाकायला लागेल. इथे 2 लिहितो, अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab टाकायला लागेल, जस्ट डिवाइडेड बाय बी स्क्वेअरचा अंडर रूट कराल तर बी बनेल. यार ओके, बनला ना मग हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तोच तर आहे, अँगल बिटवीन टू लाईन्सचाच तर फॉर्म्युला आहे, अक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्सचा फॉर्म्युला आहे. थोडंसं आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करा, लाईक tan θ इज इक्वल टू वरती पहा 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab, फाईन, डिवाइड बाय इथे बी तर आहेच आहे, ओके, हा बी इथे जातो म्हणजे b प्लस a बनतो खालती, डिवाइड बाय बी विल गेट कॅन्सल. सो tan θ अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला बनतो मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस b. हा बनतो अरे अँगल बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला, अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्सचा फॉर्म्युला, जिथे की अँगल फाइंड करण्यासाठी आपल्याला m1 आणि m2 ची गरज नाहीये, आपल्याला फक्त a आणि b इनफ आहेत, a b आणि h इनफ आहेत. म्हणजे आपल्याला हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन ना, तो इक्वेशन गरजेचा आहे अँगल फाइंड करण्यासाठी दोन लाईन मधला. क्लिअर आहे गाईज? सो हा डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण हा डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. सो व्यवस्थित लर्न कराल. फॉर्म्युला त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस b, 2 अंडर रूट h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. ओके, तर काही कंडिशन्स डिस्कस करतोय आपण आता. इथे पहा 4 केसेस आहेत, 3च लिहिले तिथे मी ऍक्च्युली, इथे 4th केस लिहितोय मी इथे, केस नंबर 4. ठीक आहे, पहा रे, आपल्याला काय माहिती, दोन लाईन मध्ये जो अँगल असतो tan θ, दॅट इज 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस b. क्लिअर आहे गाईज? अँगल बिटवीन टू लाइन्स इज गिवन बाय मॉड 2 अंडर रूट h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. आता ना h² मायनस ab ग्रेटर दॅन 0 जर का असेल, म्हणजे h² मायनस ab ची व्हॅल्यू जर का 0 पेक्षा जास्त असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल, अंडर रूट ऑफ पॉझिटिव्ह निघतो ना रे, एक्झिस्ट करतो ना. पण हा फॉर्म्युला जो आहे ना, हे जर का इथे पॉझिटिव्ह टाकलं, अंडर रूट ऑफ पॉझिटिव्ह एक्झिस्ट करतो, म्हणजे इथे काही ना काही येऊन जातं नाही का. दॅट मीन्स tan θ चा व्हॅल्यू काहीतरी येतो, म्हणजे θ काहीतरी आहे, म्हणजे दोन लाईन मध्ये काहीतरी अँगल आहे. मग दोन लाईन मध्ये जर का काहीतरी अँगल असतील तर दोन लाईन डिस्टिंक्ट असतील, अलग अलग वेगवेगळ्या लाईन असतील ना, देअरफॉर लाईन्स आर डिस्टिंक्ट. बरोबर? इन केस जर का h² मायनस ab 0 असेल, समजा हा 0 बनला, म्हणजे हे ओव्हरऑल 0 झाला, tan θ 0 झाला, म्हणजे θ 0 आहे नाही का. समजतं का? दोन लाईन मधला अँगल 0 आहे. दोन लाईन मधला अँगल 0 आहे म्हणजे एकतर लाईन पॅरलल असले पाहिजे. पण पॅरलल हा वर्ड इथे थोडंसं यूज करणे अवॉइड करूया, बिकॉज तुम्हाला माहिती आहे की हा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एका पॉईंट मधून पास होतो. काय रे इक्वेशन, ax² प्लस 2hxy प्लस by² असा इक्वेशन आहे ना आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. करेक्ट ना? हे दोन्ही लाईन ओरिजिन मधून पास होतात ना, किंवा लाईक जनरल इक्वेशन पण पुढे जाऊन शिकणार आहे आपण. ओके, कोणत्या तरी एका पॉईंट मधून पास होत असतात, कुठेतरी इंटरसेक्ट होत असतात ते. मग तुम्ही मला सांगा, मी जर का तुमच्याकडे असं डिमांड केला की या पॉइंट मधून पास होणारी अशी दोन लाईन काढा, म्हणजे एका कोणत्या तरी कॉमन पॉइंट मधून पास होणाऱ्या अशा दोन लाईन काढा ज्यांच्यामध्ये अँगल 0 असला पाहिजे. मग तुम्ही काय कराल, एक लाईन अशी काढाल आणि मी म्हणतो अँगल 0 असली पाहिजे, दुसरी पण लाईन ड्रॉ करा की अँगल 0 असला पाहिजे दोघांमध्ये, पण याच पॉईंट मधून गेली पाहिजे, कॉमन पॉईंट मधून. बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑप्शन नाही दुसरा लाईन पण असंच ड्रॉ करायला लागेल. दॅट मीन्स लाईन्स आर कोइन्सिडंट. पॅरलल बोलण्याऐवजी कोइन्सिडंट बोला, कारण की त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे जे दोन लाईन्स असतात ना, ते इंटरसेक्ट पण होत असतात. इन केस जर का ते इंटरसेक्ट नाही झाले तर मग पॅरलल. बरोबर? या ठीक आहे, चलो नेक्स्ट केस नंबर 3. h² मायनस ab जर का निगेटिव्ह असेल, लेसर दॅन 0 मीन्स निगेटिव्ह. तर पहा साधीची गोष्ट आहे, tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट h² मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस b. समजा रे हे जर का निगेटिव्ह झालं, अंडर रूट मध्ये निगेटिव्ह एक्झिस्टच नाही करत, म्हणजे अँगलच एक्झिस्ट नाही करत. असं होऊ शकतं का दोन लाईन मधला अँगलच एक्झिस्ट नाही करत? काही ना काही अँगल असतो, 0 डिग्री असेल, 1 डिग्री असेल, 5 डिग्री असेल, 10 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, काहीतरी असेल, बट अँगलच एक्झिस्ट नाही करत असं ते म्हणतात. बरोबर? जे की पॉसिबल नाही. सो h² मायनस ab जर का 0 पेक्षा कमी असेल, दॅट मीन्स लाईन्स डज नॉट एक्झिस्ट. अशी लाईन एक्झिस्टच नाही करत. हे तुम्ही प्लीज क्लिअर करून घ्याल. ओके,
अँड फोर्थ केस जो होता ना आपला 4 नंबरचा केस नंबर 4 काय पहा, tan theta इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ऑफ ab डिवाइड बाय a प्लस बी. बरोबर ना. समजा जर का थीटा 90 डिग्री असेल, ॲज्युम करा 1-2 मिनिटासाठी की अँगल जर का 90 असेल, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन्ससाठी काय. सो थीटा जर का मी इथे 90 डिग्री टाकेन, tan 90 तर इन्फिनिटी बनतो. एखाद्या गोष्टीला इन्फिनिटी बनायचं असेल तर डिनॉमिनेटरमध्ये 0 पाहिजे असतं, म्हणजे हे 0 असायला हवं. दॅट मीन्स a प्लस बी शुड बी 0. सो a प्लस बी जर का 0 असेल ना रे, अँगल बिटवीन देम इज 90, दॅट मीन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर. ओके, हा कंडिशन लक्षात ठेवायचा. काय, a प्लस बी 0 पाहिजे. सो हे जे 4 कंडिशन्स आता आपण स्टडी केले होते ना, हे फार इम्पॉर्टंट आहेत. h स्क्वेअर मायनस ab पॉझिटिव्ह असेल, लाईन्स डिस्टिंक्ट, इज इक्वल टू 0 असेल, कोइन्सिडेंट लाईन्स असतील, लेस दॅन 0 असेल, लाईन्सच पॉसिबल नाही. a प्लस बी जर का 0 असेल, लाईन्स आर परपेंडिक्युलर. ओके, अशा लाईन्स परपेंडिक्युलर असतात एकमेकांना. नाउ सी गाइस, 4 पॉइंट एक्सरसाइज नंबर 4.2 मधले काय आता क्वेश्चन्स करूया आपण इथे. तर पहा काय म्हणतोय क्वेश्चन. ओके, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता शिकलं यार, परपेंडिक्युलर असेल तर a प्लस बी 0 असतो. बरोबर ना. पारे हा जो लाईन आहे ना, हा आहे ना, कम्पेअर करायला स्टँडर्ड सोबत. a चा व्हॅल्यू 3, b चा व्हॅल्यू -3, a चा व्हॅल्यू 3, b चा व्हॅल्यू -3, a प्लस बी करा 3 - 3 0. तर a प्लस बी 0 असेल तर लाईन परपेंडिक्युलर असणारच. हेन्स प्रूव्ड. ओके, असे नेक्स्ट काय बोलतात हे. हां, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन आर कोइन्सिडंट. ते म्हणतात की लाईन्स कोइन्सिडंट आहेत म्हणे. या 2 लाईन्स कम्पेअर करा. a स्क्वेअर 2xy प्लस by स्क्वेअर कम्पेअर करा. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 9, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 9, 2h इज इक्वल टू 6, h इज इक्वल टू 3, h इज इक्वल टू ऑटोमॅटिकली 3 बनतं. h स्क्वेअर मायनस ab करतोय मी. h स्क्वेअरचं व्हॅल्यू 9, abचं व्हॅल्यू टाकून दे सर्व. ओके, 0 बनतोय. माहिती आहे आपल्याला h स्क्वेअर मायनस ab जर का 0 असेल ना, लाईन्स कोइन्सिडंट असतात. कंडिशन आत्ताच स्टडी केलं ना आपण. नेक्स्ट, फाइंड व्हॅल्यू ऑफ k इफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. यार हे लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणे. आपल्याला माहिती a प्लस बी 0 असतो परपेंडिक्युलर असेल तर. a चा व्हॅल्यू k आहे, बरं. b चा व्हॅल्यू तुम्ही पाहाल, b चा व्हॅल्यू -4 आहे. -4 टाकला, a प्लस बी शुड बी 0, म्हणजे k चा व्हॅल्यू 4 असला पाहिजे. k व्हॅल्यू हॅज टू बी 4. यस गाईज, क्लिअर आहे. तर पहा नेक्स्ट सम. तुम्हाला पण क्वेश्चन्स करायचे आहेत बरं, फक्त व्हिडिओ पाहत नका बसू. ओके, मी घेतोय फास्ट, पण ॲक्च्युअलमध्ये सॉल्विंग पण तुम्हाला करायचं आहे. बरोबर. नाउ सी, फाइंड द मेजर ऑफ अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस थिंग. हे पहा, टोटल 4 सबटाईप आहेत. बरोबर. आपल्याला सर्वांमधला अँगल फाइंड करायचा. अँगलचा फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला असतो? हा वाला. tan theta इज इक्वल टू मॉड 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab बाय a प्लस बी. हे पार्ट पाहिजे. पर लाईनचं इक्वेशन असा दिलाय त्यांनी. हा लाईनचा इक्वेशन दिलाय. मला माहिती लाईनचं इक्वेशन a स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर 0 असतो. देन कंपॅरिझन केल्यानंतर a चा व्हॅल्यू 3 मिळतो, b चा व्हॅल्यू 3 मिळतो, 2h चा व्हॅल्यू असा मिळतो, 2h चा व्हॅल्यू हा मिळतो. इथून h चा व्हॅल्यू काढा, h चा व्हॅल्यू इथे टाका, a माहिती b माहिती, ab करा इथे टाका, a प्लस बी टाकून द्या इथे. कॅल्क्युलेशन वगैरे केल्यानंतर ना बेसिक कॅल्क्युलेशन tan थीटाचा व्हॅल्यू तुम्हाला 1/√3 येतो. आता इफ tan थीटा इज 1/√3 दॅट मीन्स थीटा हॅज टू बी 30 डिग्री. बरोबर ना. tan 30 1/√3 असतो ना. यस, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट सब टाईप. हे बाकी 3 सब टाईप करायचे आपल्याला. इथे पहा सेकंड सब टाईप काय. फाइंड अँगल बिटवीन दीज 2 लाईन्स. या 2 लाईन मधला अँगल फाइंड करायचा. परत तेच यार 4x लाईन लिहिलं, जनरल फॉर्मॅट लिहिला, कम्पेअर केला, a चा व्हॅल्यू, 2h चा व्हॅल्यू, b चा व्हॅल्यू कम्पेअर करा. आपल्याला माहिती आहे अँगल बिटवीन 2 लाईनचा फॉर्म्युला आहे मॉड ऑफ 2 अंडर h स्क्वेअर मायनस ab बाय a प्लस बी. सर्व व्हॅल्यूज टाकून द्या. कॅल्क्युलेशन करा. बेसिक कॅल्क्युलेशन आहे तिथे. बहुतेक इथे काहीतरी प्रॉब्लेम होतोय. 25/4 कराल ना, 6च्या आसपास बनतं, 6 पॉईंट समथिंग काहीतरी बनतं. बट हे -16 आहे पुढे, म्हणजे ओव्हरऑल व्हॅल्यू निगेटिव्ह बनणार आहे. 6 - 16 निगेटिव्ह बनणार आहे. अंडररूटमध्ये निगेटिव्ह डज नॉट एक्झिस्ट. सो बेसिकली दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंटच नाही करत तो इक्वेशन. आता हे क्लिअर करून घालतो मी. ओके, नाउ सी यातलं थर्ड सबटाईप आहे पहा इथे. काय म्हणतात ते. परत तेच यार अँगल फाइंड करायचा. हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आहे, बट आपल्याला जनरल फॉर्मॅट माहिती आहे. x स्क्वेअर 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. फाईन. बाय कंपॅरिझन a चा व्हॅल्यू 2, 2h चा व्हॅल्यू 7, b चा व्हॅल्यू 3 टाकून दिला. अँगल बिटवीन 2 लाईनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर h स्क्वेअर मायनस ab बाय a प्लस b. ओके, टाकून द्या रे. कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला इथे ना 1 मिळतं. 1 कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहून घ्या.
टॅन थिटाचा व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळणार आहे, 1. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, दॅट मीन्स थिटा हॅज टू बी 45 डिग्रीज. ओके, थिटा हॅज टू बी 45 डिग्रीज. ओके, नाव सी गाईज, लास्ट सबटाईप आहे यातला, फोर्थ सबटाईप. काय म्हणतात पहा याच्यामध्ये. येस, दिलं तर तेच आहे खरं तर, पण फक्त थोडंसं अलग फॉर्मॅट आहे. इथे ए आणि बी थोडेसे कॉम्प्लेक्स गोष्टी दिसतात इथे. ओके, सो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इक्वेशन ए एक्स स्क्वेअर, 2h xy, b y स्क्वेअर. कम्पेअर करायचा, एचा व्हॅल्यू लिहायचा, 2hचा व्हॅल्यू लिहायचा, बीचा व्हॅल्यू लिहायचा, डन. एचचा व्हॅल्यू काढा इथून व्यवस्थित. तोच परत प्रोसेस, अँगल बिटवीन टू लाईन्स tan theta is equal to mod of 200h square minus ab divided by a plus b. फाईन. जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ h, a, b and b. ओके, सर्व व्हॅल्यूज इथे टाकून द्या. मग टाकल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करायला लागेल तुम्हाला. हे इथे जाऊन, हे इथे येऊन, बेसिक मल्टिप्लिकेशन आहे. हे मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करून घ्या. आता पारे तुम्ही इथे असं एक्सपेक्ट नका करू हे सर्व व्यवस्थित एकदम मल्टिप्लिकेशन मी करून दाखवेन. मी तुमच्यासाठी हे लिहून ठेवलेलं आहे. इन केस जर का तुमचं कुठे काही चुकलं तर तुम्हाला इथे पाहायला नक्की मिळणार आहे. बट टाईम पण तर वाचवायचा ना रे, सो थोडंसं स्पीड पण मेंटेन करायचं आहे, कारण की जो काही राहिलेला टाईम आहे आपला, ओके, तर त्याच्यामध्ये जर का सर्व गोष्टी संपवायच्या असतील, MCQ पण करायचे, PYQs पण करायचे, बोर्डचं पण प्रिपरेशन करायचं आहे, बरोबर ना. सो एक पर्टिक्युलर स्पीड मेंटेन ठेवायला लागतं. ओके, आता आम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली काय मेंटेन ठेवल्यानंतर कसं सिलेबस होत असतो, नाही का. सो तुम्ही याला क्वेश्चन नका करू की फास्ट घेत आहेत, स्लो घेत आहेत, बरोबर. तुम्हाला काय करायचं आहे, जे घेतोयत ना आम्ही ते फक्त फॉलो करायचं, बरोबर. ठीक आहे, तर पहा, जर का तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. पहा, पहिले एक 10-15 मिनिटचा व्हिडिओ पाहायचा, नोट्स काढायचे, बरोबर, एकदम प्रॉपर नोट्स काढायचे, म्हणजे थोडंसं एक ब्रेक पण मिळतं. मग त्याच्यानंतर पुढे पाहायला सुरू करायचं. म्हणजे एकदाच सर्व काही नका पाहू, गॅपनी पहा ना, थोडेसे नोट्स काढा साईड बाय साईड. व्हिडिओ पाहते वेळी नोट्स काढा, पॉज करा, थांबवा तिथे, नाही का. खूप जर का फास्ट वाटत असेल थांबवलं पण पाहिजे, पॉज करा, मग नोट्स काढा तिथेपर्यंत. परत 15-20 मिनिट पहा, नोट्स काढा, पॉज करा, एकदम स्टार्टिंगपासूनचे नोट्स बघा, मग त्याला प्ले करा, पुढे जा. असे काही बेसिकली गोष्टी करायला लागतील तुम्हाला इथे. ठीक आहे यार, चलो हे मल्टिप्लिकेशन करतो, हे असं बनलं काहीतरी. हे -2 कॉमन करतो इथून डिनॉमिनेटरमधून, -2 कॉमन केलाय, बरोबर. तर पहा, मायनस ऑफ मायनस प्लस 3a स्क्वेअर, मायनस ऑफ मायनस अगेन प्लस 3b स्क्वेअर, a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर b स्क्वेअर इज 10a स्क्वेअर b स्क्वेअर, 16a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 10a स्क्वेअर b स्क्वेअर इज 6a स्क्वेअर b स्क्वेअर. टेक 3 कॉमन, 3 कॉमन करायचं याच्यातनं. a⁴ b⁴ 2a स्क्वेअर b स्क्वेअर, डन. टाकून दिला यार, हे 2 कॅन्सल, मायनस राहतं, मायनसचा मॉड प्लसच राहतं, म्हणून मायनस साईनला निग्लेक्ट केलाय. √3 आहे इथे. आणि जर का इथे तुम्ही पाहाल ना, a⁴ म्हणजे काय असतं माहिती का, a स्क्वेअरचा स्क्वेअर, फाईन. b⁴ म्हणजे काय असतं रे, b स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर b स्क्वेअर ह्याचं इथं. थोडंसं नीट बघाल ना, तर हे a चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर, a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस ट्वाईस ab मीन्स a प्लस b होल स्क्वेअर येतो, म्हणजे a प्लस b होल स्क्वेअर येतो. स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल होतो, हे दोन्ही सेमच आहेत, कॅन्सल होतात, √3 बनतो. टॅन थिटा हा √3 बनतो, दॅट मीन्स थिटा हा मुलांना 60 डिग्री बनतो. ओके, तर हा सम होता असा. नाव सी नेक्स्ट सम. काय म्हणतात तर इथे, फाइंड ठीक आहे, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus of 11 is equal to 0. हे बघा, कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं आपलं. कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं आहे ऑफ अ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन, each of which, दोघे पण, each of which are making angle of 30 degree with that line, another line. एक दुसरा एक लाईन आहे 3x plus 2y minus of 11 is equal to 0. तर त्या लाईन सोबत ना या दोन्ही लाईननी 30 डिग्रीचाच अँगल केला पाहिजे, बरोबर. एक साधीशी गोष्ट आहे, परपेंडिक्युलर टाकतो, हा 90 डिग्री होता, मान्य आहे. मग ज्यावेळेस मी असं जाईन ना, अँगल कमी होत जाईन या दोघांमधला कधीतरी जाऊन 30 डिग्री होणारच ना अँगल. इव्हन मी इकडे जरी जाईन ना, तर हा जो अँगल आहे ना, हा समजतो का, हा कमी होत जाईल, कधी ना कधी 30 डिग्री होईलच ना. म्हणजे इथून ना ओरिजिनमधून पास होणाऱ्या अशा 2 लाईन नक्की तुम्हाला मिळतील की त्या 2 लाईन या लाईनसोबत 30 डिग्री अँगल करतील. मग त्या 2 लाईनचा आपल्याला प्रोडक्ट करायचा आहे, नाही का. किंवा तुम्ही असं समजा की जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला. येस, ठीक आहे यार, कसं केलं पाहिजे पहा आता. तर पहा, मी असं ॲज्युम करतोय की या लाईनचा स्लोप आहे m. किती आहे स्लोप, m. स्लोपला m ॲज्युम केलं मी, ठीक आहे चलो. ओके, मग एक साधी गोष्ट समजून घ्या तुम्ही.
की लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx, बरोबर की नाही? म्हणजे ॲक्च्युअलमध्ये m इज इक्वल टू y बाय x असतं. हे लक्षात ठेवायचं बरं तुम्हाला. म्हणजे पुढे जाऊन कधीतरी आपल्याला एमच्या जागी y बाय x टाकायचं आहे कंबाईन इक्वेशन फाइंड करण्यासाठी. लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, y इज इक्वल टू mx असं इक्वेशन असतो, प्लस सी नसतंच ओरिजिन पास होत असेल तर. म्हणजे एमचं व्हॅल्यू ॲक्च्युअलमध्ये y बाय x आहे. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा सध्यासाठी. आता मी तुम्हाला काय सांगतो का, एम आहे आपल्या लाईनचा स्लोप आहे m, ठीक आहे यार. ही जी लाईन आहे या लाईनचा स्लोप मीन्स मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x बाय कोएफिशियंट ऑफ y केलं. आता मला एकच गोष्ट माहिती की दोघांमधला अँगल 30 डिग्री आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय, जर का स्लोप्स माहिती असतील तर अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय m1 मायनस m2 बाय 1 प्लस m1 m2. m1 स्लोप m मायनस m2 मायनस 3/2 बाय 1 प्लस m1 m2 मायनस 3/2 टाकला. 2 इथे गेला, मायनस मायनस प्लस बनतो, 2 इथे जातो, 2m m मायनस मायनस प्लस 3/2 डन. 1 मायनस ऑफ 3/2 m डन. 2 जातो इथे, 2m प्लस 3 डिवाइड बाय 2, 2 इथे जातो, 2 मायनस 3m बाय 2 2 कॅन्सल करा. चलो हे काहीतरी बनलं असं. ओके 1/√3 इकडे दोन्ही साईडला स्क्वेअर केला, 1/√3चा स्क्वेअर 1/3 बनला आणि इकडे स्क्वेअर असा बनला येतो. हा जातो इथे, हा आणि हा जातो इकडे, बरोबर. गेला क्रॉस करा, एक्सपांड करा, a मायनस बी होल स्क्वेअर a प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला यूज करा. बेसिक कॅल्क्युलेशन आहे इथेपर्यंत, हे सॉल्व्ह करा आणि हे सिम्प्लिफाय झाल्यानंतर हे असं काहीतरी बनतं पहा. एमच्या फॉर्ममधला असा क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतोय. आणि तुम्हाला माहिती ना की एमच्या जागी आपण काय ठेवणार आहे, y बाय x, कारण कंबाईंड इक्वेशन x आणि y च्या फॉर्ममध्ये असतो ना. सो म्हणून तिथे एमच्या जागी ना आपल्याला y बाय x इथे टाकायचं आहे, एमच्या जागी y बाय x टाकायचं आहे. बस हा आपला कंबाईंड इक्वेशन आहे. वाटत नाहीये? ठीक आहे, एक काम करा, 3y² बाय x² आहे. मी तुम्हाला बोलतो की चलो x² ने मल्टिप्लाय करा इथे, जस्ट मल्टिप्लाइड बाय x² ना. हा x² आणि इथला खालचा x² कॅन्सल होतो, म्हणजे इथे 3y² राहतो फक्त, 3y². हे पहा, एक x आणि हा x कॅन्सल, म्हणजे 48xy, 48xy. x² आहे बरं इथे, x² इंटू 23 इज 23x² इज इक्वल टू 0. दिस इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू येल्लो लाईन्स. तर दोन येल्लो लाईन्सचा हा कंबाइंड इक्वेशन आहे. समजलं? सोपं आहे. ओके, लक्षात ठेवा प्रोसिजर. मला वाटतं हा समय की जो तुम्ही परत स्टार्टिंगपासून लिहून घ्या व्यवस्थित. म्हणजे काय करायचं असतं माहिती का, लेक्चर पाहते वेळी तुम्ही की सम टेक्स्टबुकचे सम्स आहेत सर्व, एक पण सम स्किप नाही करता मी, एक्सरसाइजचे सर्व सम्स घेतोय, बरोबर. मग तो सम ना आधी हवं तर तुम्ही सोल्युशन पहा आणि त्याच्यानंतर तो सम न पाहता स्टार्टिंगपासून सुरू करायचा लिहायला, न पाहता. समजलं असेल तर मग पाहण्याची काय करायचं, डायरेक्टली ॲज इट इज कॉपी करण्यात काय मिनिंग आहे, बरोबर. तर एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही न पाहता लिहिलं पाहिजे. ओके, असे गाईस काय म्हणतात रे, काहीतरी आहे आता हा सम, काय म्हणतात पहा. इफ अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ओके, इज इक्वल टू अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. अरे यार ठीक, म्हणजे ते म्हणतायत की अँगल बिटवीन हा लाईन, या दोन लाईन मधला अँगल आणि या दोन लाईन मधला अँगल सेम आहे असं ते क्लेम करतात. या दोन लाईन मधला अँगलचा फॉर्म्युलाच पाठ आहे 2√h² मायनस ab बाय a प्लस b. त्या दोन लाईन मधला अँगल 2 सेम √h² पारे, 2h चा व्हॅल्यू -5 बनतो, 2h चा व्हॅल्यू -5 बनतो, म्हणजे h चा व्हॅल्यू -5/2 बनतो. मला टाकून द्या इथे, -5 चा स्क्वेअर 25/4 बनतो इथे. ओके, -6 डिवाइड बाय a प्लस b. हे पहा, हे a हे b आहे. ओके, a प्लस b करा, 5 बनतं खालती, 4 इथे 24, 25 मायनस 24 बनतं, 1 बनतं वरती, 4 आहे, 1/4 चा अंडर रूट करा, 1/2 बनतं, 1/2 इंटू 5 कराल तर 10 बनतं, 1/10 बनतं. हे असं इकडे बनतं. डन. हा 10 जातो इकडे, मल्टिप्लाय होतो. ओके, 10 बनतं. इथे आहे अंडर रूट, हे अंडर रूट आहे आणि इथे आहे a प्लस बी आहे, इकडे a प्लस बी तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, बरोबर. आता करा स्क्वेअर, 10चा स्क्वेअर बनतो 100 इंटू h² मायनस ab. समजते, अंडर रूट कॅन्सल होऊन h² मायनस ab बनणार आणि इथे a प्लस बीचा होल स्क्वेअर बनणार. इथे काय रे, a प्लस बीचा होल स्क्वेअर बनणार, इथे a प्लस बीचा होल स्क्वेअर बनणार. हेच तर गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची होती, तीच तर गोष्ट प्रूव्ह करायची होती ना मुलांना. डन. सो हेन्स प्रूव्ड. क्लिअर आहे. असे गाईज नेक्स्ट सम काय म्हणतात इथे पहा. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, ठीक आहे. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. Passing through origin, okay. Each of which making an angle of 60 degree with y-axis. Each of which making an angle of 60 degree with y-axis. बरोबर ना. म्हणजे या दोन पेअर ऑफ लाईन्स, या दोन लाईन्सचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. तुम्हाला समजतं का? आधी याचं इक्वेशन फाइंड करायला लागेल, याचं इक्वेशन फाइंड करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल.
आता दोघांसोबत 60, हा अँगल 60 असेल तर बाय डिफॉल्ट हा अँगल 30 असेल, बिकॉज टोटल इज 90. 30 आहे, तुम्हाला माहिती स्लोप मीन्स tan 30, tan ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन tan 30 1/√3 असतो. बट या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असणार, कारण की लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन जर का ओरिजिन म्हणून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असतं. mx लक्षात ठेवायचं आहे. y इज इक्वल टू m, स्लोप तर 1/√3 टाका, x बनतं डन. √3 जातो √3y मायनस ऑफ x इज इक्वल टू 0. येस, दिस इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. या लाईनचं इक्वेशन काढलं आपण. तसंच या लाईनचं इक्वेशन काढूया आपण. किती अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे पहा ना, 60 60 120 प्लस 30 करा 150 बनतं. सो tan ऑफ 150 इज द स्लोप ऑफ दिस लाईन. tan ऑफ 150 मीन्स 90 प्लस 60. सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे मायनस साइन 90 मीन्स टॅनचा बनतो कॉट 60 इज 1/√3 डन. सो दिस इज स्लोप ऑफ दिस लाईन. बट आपल्याला परत माहिती की लाईनचं इक्वेशन असतो y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू m टाकला x, √3 जातो √3y मायनस x इकडे प्लस झाला असं म्हणला. आता जर का कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचं असेल तर याचा आणि याचं प्रोडक्ट करायचं आपल्याला, याचा आणि त्याचा प्रोडक्ट. a प्लस बी a मायनस बी इज a स्क्वेअर म्हणजे √3चा स्क्वेअर 3 yचा स्क्वेअर y स्क्वेअर मायनस ऑफ b स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0. सो हा बनला पहा आन्सर. येस, क्लिअर आहे. ओके, सो एक्सरसाइज 4.2 पण आपला इथे झालेला आहे. तर तुम्हाला डाऊट होता ना की लाईक 2 लेक्चरमध्ये कसं काय पूर्ण टॉपिक संपू शकतो, नाही का. तर पहा आजच्या एका लेक्चरमध्ये आपला एक्सरसाइज नंबर 4.1 ॲज वेल एज एक्सरसाइज नंबर 4.2 दोन्ही संपलेले आहेत. आणि आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्सरसाइज नंबर 4.3 संपवायचा आहे. परवा आपल्याला MCQ सुरू करायचे आहेत, बट ते MCQ करते वेळी, बरोबर. तुम्ही 4.1 4.2 4.3 तुमचं पूर्णपणे व्यवस्थित प्रिपरेशन झालेलं असलं पाहिजे. ओके, एक पण सम स्किप केलेलं नाही आहे एक्सरसाइजमधून, करेक्ट. कॉन्सेप्ट्स वगैरे सर्व सांगितलेले आहेत. भलेही थोडंसं लेक्चर फास्ट असेल, रेग्युलर लेक्चर जे तुमचे असतात क्लासरूममध्ये त्याचे कम्पॅरेटिव्हली फास्ट आहे, पण मला असं नाही वाटत की ॲडॉप्ट करायला इतकं अवघड आहे. पण आता हे टायमिंग असं आहे आत्ता की हा स्पीडच बरकरार राहिला पाहिजे. एक तर तुम्ही चेंज व्हा, बरोबर ना. आता आम्ही का चेंज नाही होणार, बिकॉज आम्हाला माहिती की हे करेक्ट आहे, करेक्ट. सो डेफिनेटली चेंज होणे पॉसिबल नाही आहे, कारण की ते जी स्पीड आहे नाही हीच तुमच्यासाठी करेक्ट असेल. पण मला असं वाटतं की तुम्ही चेंज व्हा. तुम्ही चेंज व्हा म्हणजे काय, थोडंसं जास्त एफर्ट्स पुट करा ना तुम्ही प्रिपरेशनमध्ये. नसेल समजला परत पहा ना व्हिडिओ. नसेल समजला म्हणून सोडून दिलेलं नाही चालत. ओके, ट्राय मारायचं असतो, ट्राय करत राहायचं असतं. जरी प्रोग्रेस दिसला जरी नाही तरी ट्राय करायचं असतं, बरोबर ना. कधी ना कधी ते दिसायला लागतं प्रोग्रेस, पण जर का आत्ता सोडलं तर मग विषय संपतो पूर्ण. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये विथ नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 4.3. सो टिल देन बाय गाईज. ओके, अभ्यास करा व्यवस्थित. 3 लेक्चर अपलोड झालेले आहेत यूट्यूबवरती, तर व्यवस्थित पहा. ओके, नोट्स बनवा. उद्या भेटूया आपण. ओके, चलो गाईज, बाय बाय.